मुळात भाषा हीच मानवनिर्मित आहे आणि आज जगभरात एवढ्या भाषा ज्या बोलल्या लिहिल्या वाचल्या जातात त्या सगळ्या मानवाने निर्माण केल्या. प्राण्यांच्या विश्वात भाषाच नाही आहेत. सो आपण जगभरातल्या कुठल्याही प्राण्यांशी संवाद साधू शकतो, कारण मुळात हा संवाद आहे तो भावना, संवेदना, जाणीवा यांचा आहे. ऍक्च्युली आपल्यासाठी कसं प्राण्यांचे जे व्होकल साऊंड्स असतात तर ते त्यांचे एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स असतात, म्हणजे भावना प्रकटीकरणाचं एक माध्यम. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांना काय सांगायचंय ते आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो, कारण हा एक ऊर्जेच्या पातळीवरती चालणारा संवाद आहे. संवादासाठी भाषा हे केवळ आपल्या माणसांसाठी माध्यम आहे, म्हणजे संवाद एकमेकांशी करण्यासाठी. पण प्राण्यांच्या विश्वात भाषाच नाही. ऑल ओव्हर वर्ल्ड हे शिकवलं जातं. बऱ्याच जणांना माहिती, आपल्यापेक्षा आधी तिकडेच ही कन्सेप्ट आली होती टेलिपॅथिक कम्युनिकेशनची. परंतु हे रिक्रिएशनल किंवा काय म्हणतो त्याला ऑकल्ट सायन्स मधलं एक फील्ड आहे. सो अभ्यासक्रमात इन्क्लूड नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत, पण निश्चित करू शकतो आपण. कारण जसं नुपुर आता एक्सप्लेन केलं की ही आपल्यातली एक निसर्गदत्त क्षमता आहे, आपण ती वापरत नाही, कारण आपल्याला संवादासाठी आता गरज नाही आहे ना. आपण संवाद भाषेच्या माध्यमातून करतो आणि प्रगत तंत्रज्ञान आहे, सो आपल्याला त्याची गरज पडत नाही. पण प्राणी अजूनही त्याच फ्लो मध्ये आहेत, सो त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हे खूप सुंदर तंत्र आहे. प्राण्यांशी खरंच असा संवाद साधता येतो का? हो, येतो. म्हणजे आमच्याही जर्नीची खरं सांगायचं तर अशीच सुरुवात झाली आहे की स्केप्टिकल असणं हे खरंच जमतं का, प्राणी खरंच बोलतात का, मग प्राणी तोंडानी म्याव भुबूच्या ऐवजी काहीतरी बोलतील का वगैरे वगैरे, असे सगळे प्रश्न आमच्याही मनात होते. आणि ज्यावेळेला आपल्या शंका पडतात आपण काहीतरी प्रश्न त्यांची उत्तरं शोधायला सुरुवात करतो, तसं आम्ही पण शोध घ्यायला सुरुवात केली. आणि हे खरंच आहे का, काहीतरी उगीच ठोकून देतात, हा विचार आम्ही पण केला होता. पण मग ज्यावेळेला ते कुठेतरी जाणवलं की हा नाही, असं काहीतरी आहे, मग आपण ते शिकूया का, आपल्याला शिकता येईल का, मग आम्ही ते टप्प्याटप्प्याने पुढे त्यामध्ये जात गेलो. ऍक्च्युली हे आपल्याला का असा हा प्रश्न पडतो, कारण भाषेशिवाय कम्युनिकेशन हे आपल्याला डायजेस्ट होत नाही. आपल्याला ते पटत नाही की अरे भाषेशिवाय बोलणार कसं आपण. पण ही मानवांनी का निर्माण केल्या भाषा, कारण आपली जी प्रगती झाली सगळी मानवी समाजाची, म्हणजे गेल्या 2-4 हजार वर्षांचा मानवी समाजाचा इतिहास बघितला तर आपण ड्रास्टिक प्रगती केली टेक्नॉलॉजीमध्ये. या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी आपल्याला भाषा लागते. प्राण्यांच्या जगात त्याची गरज नाहीये. आणि जेव्हा आपण म्हणतो की बाबा मग तुम्ही एखाद्या प्राण्याशी बोलताय की ज्याच्या घरात कुठली तरी वेगळी भाषा बोलली जाते, समजा काहीतरी कानडी विनडी, आणि ती भाषा आम्हाला अजिबात कळत नाही, मग ते क्लायंट पण विचारतात की आमच्या पेटलेच्या कानावर फक्त तीच भाषा पडते जी आमच्या घरात बोलली जाते, तुम्हाला आमची भाषा येत नाही, आम्हाला तुमची भाषा येत नाही, मग हे कसं करणार. तर त्या कुत्र्याला किंवा मांजराला मुळात कानडी भाषा नाही कळत, तर ते जे काही घरचे बोलतात त्याच्या मागच्या इमोशन्स त्याच्यापर्यंत पोहोचतात. आणि हा प्रश्न घरातल्या प्राण्यांच्या बाबतीत पडतो. पण समजा आता एक कुत्रा कर्नाटकातला आहे आणि एक महाराष्ट्रातला आहे, तर ते भुंकताना थोडीच मराठी आणि कानडीमध्ये भुंकणार आहेत, त्यांना थोडीच भाषा आहे. किंवा तेव्हा आपल्याला हा विचार येत नाही की अरे महाराष्ट्रातला कुत्रा आणि कर्नाटकातला कुत्रा समोरासमोर आले तर त्यांना एकमेकांची भाषा कशी कळेल. पण माणसं ज्या वेळेला कम्युनिकेट करायला जातात त्यावेळेला हा प्रश्न आपल्याला पडतो, कारण ते आपली कन्सेप्ट आपण तिथे अप्लाय करत असतो की भाषेतनंच कम्युनिकेशन होणार. नमस्कार, वृत्तम मराठी पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये 2 स्पेशल गेस्ट आल्यात आणि त्यांची ओळख मी करून देणारच आहे. पण ह्याच्या आधी एक किस्सा मला तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायचा आहे. तो असा आहे की ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला होता आणि ती मला सांगत होती की तिच्याकडची एक लाडकी तिची मांजर होती आणि ती तिला फिरायला समुद्रावर घेऊन गेलेली असताना अचानक काहीतरी झालं आणि ती मांजर उडी मारून कुठेतरी गायब झाली. त्यानंतर माझ्या मैत्रिणीने त्या मांजरीला खूप शोधायचा प्रयत्न केला. अक्षरशः म्हणे तिथे पोल्सवरती तिचे पोस्टर्स पण लावले त्या मांजरीचे, पण ती मांजर मात्र तिला सापडायला काही तयार नव्हती. मग तिने ऑस्ट्रेलियावरून पुण्यातल्या एका ॲनिमल कम्युनिकेटरला संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींवरून आणि काही निरीक्षण असतील त्यांची मे बी, पण त्या सगळ्यावरून तिची मांजर त्यानंतर लगेच 1 तासात सापडली सुद्धा. हे सगळं ऐकून मला खूप विशेष वाटलं. खरं सांगायचं तर माझा याच्यावरती विश्वासच बसला नाही. हे ॲनिमल कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय असतं, मुळात हे खरंच असं काय असतं का, असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. आणि याच विषयावरती आज आपल्याशी गप्पा मारायला आपल्या स्टुडिओमध्ये 2 जणी आलेल्या आहेत. तर त्यांची ओळख करून मी देते. नुपुरा बडकमकर आणि शर्मिला आपटे, तुम्हा दोघींचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये.
या दोघी जणी अॅनिमल कम्युनिकेटर आहेत. त्याचबरोबर पॉश शॅडोज नावाचं व्हेंचर त्या चालवतात. याच्या थ्रू त्या अॅनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशनवरचे कोर्सेस घेतात किंवा या कोर्सेसना त्या गायडन्स करतात. तर आता आपण त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि आपल्यासाठी अर्थात माझ्यासारख्या बऱ्याच जणांसाठी ही कन्सेप्ट जी खूप नवीन आहे ती कन्सेप्ट समजावून घ्यायचा खरं तर प्रयत्न करूया. तर नुपुरा आणि शर्मिला, मुळात हा विषय खरं तर खूप वेगळा आणि नवीन आहे, पण या विषयाकडे तुम्हाला कसं काय असं वाटलं किंवा असं काही असेल हे मुळात लक्षात कधी आलं? आम्ही दोघी जणी मैत्रिणी आहोत आणि प्राणीप्रेम हे आमचा एक कॉमन विषय होता आमच्या मैत्रीमध्ये सुद्धा. ओके. आणि लहानपणापासून प्राण्यांविषयी प्रेम होतं. सोशल मीडियावरती आम्हाला पहिल्यांदा कळलं की असं काहीतरी असतं, कोणाचा तरी किस्सा वाचून किंवा काहीतरी लेख वाचून, आणि मग आम्ही त्याविषयी माहिती शोधायला सुरुवात केली आणि मग तिथून तो प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला किंवा त्या विषयाचा इंटरेस्ट आम्हाला निर्माण झाला. बरं. आता खूप फॅसिनेटिंग होतं की असं आपण प्राण्यांशी बोलू शकतो. हो, एक्झॅक्टली. आणि प्राणीप्रेम लहानपणापासून मनात असल्यामुळे खूप जास्ती त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. आणि मग आम्ही दोघींनी एकाच वेळेला ते शिकलो आणि मग इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस आमची सुरू केली आणि खूप छान छान अनुभव यायला लागले. म्हणजे आमचा हा जो प्रवास होता तो अतिशय खूप म्हणजे काय म्हणतो आपण की इंटरेस्टिंग रित्या सुरू होता. आणि मग कुठेतरी मनामध्ये आलं की आपण हे शिकवू शकतो छान पद्धतीनं. मग नुपुरा म्हणली आपण मराठीतनच करू कोर्स, कारण मराठीमध्ये हे शिकवणारे खूप कमी होते, नाही रादर नव्हतेच. आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा कोणीच नव्हतं. बरं. हे साधारणपणे या सगळ्याला कधी सुरुवात झाली? 3 वर्षापूर्वी. 3 वर्ष. आता या मे मध्ये आमच्या कोर्सला 3 वर्ष होती. ओके, म्हणजे 2020च्या काळात साधारणपणे. हो, कोरोनाच्या आसपास असं आपण शिकलो आम्ही आधी. मग प्रॅक्टिस सुरू झाली आणि प्रॅक्टिस करून अनुभव यायला लागल्यानंतर कोणी ना कोणी विचारायचं की हे शिकवाल का किंवा शिकवता का. आणि मग लोकांची गरज आहे, कारण साध्या सोप्या मराठीत शिकवणारं कोणी नव्हतं. तर आम्ही जो सिलेबस तयार केला त्याचा प्रॉपर सगळा मराठीमधला. ओके. आणि मग कोर्स सुरू झाला. तर आता येत्या मे मध्ये 3 वर्ष पूर्ण होतील आमच्या कोर्सला. बरं. पण मग हे अॅनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशन म्हणजे नेमकं काय असतं? आपल्याला प्राण्यांशी खरंच असा संवाद साधता येतो का? हो, येतो. म्हणजे आमच्याही जर्नीची खरं सांगायचं तर अशी सुरुवात झाली की स्केप्टिकल असणं हे खरंच जमतं का, प्राणी खरंच बोलतात का, मग प्राणी तोंडानी म्याव भुभूच्या ऐवजी काहीतरी बोलतील का वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न आमच्याही मनात होते. आणि ज्यावेळेला आपल्या शंका पडतात आपण काहीतरी प्रश्न त्यांची उत्तरं शोधायला सुरुवात करतो. तसं आम्ही पण शोधायला सुरुवात केली. आणि हे खरंच आहे का, काहीतरी उगीच ठोकून देतात, हा विचार आम्ही पण केला होता. ज्यावेळेला ते कुठेतरी जाणवलं की हा नाही असं काहीतरी आहे, मग आपण ते शिकूया का, आपल्याला शिकता येईल का, मग आम्ही ते टप्प्याटप्प्याने पुढे त्यामध्ये जात गेलो. ओके. पण ही कन्सेप्ट नेमकी काय आहे मग? प्राण्यांशी कसा काय संवाद साधता येतो? ओके. सो प्रत्येक जीवामध्ये ऊर्जा आहे, आपल्यामध्ये पण ऊर्जा आहे. रादर निर्जीव सजीव प्रत्येक घटकामध्ये ऊर्जाच आहे. सजीवांमध्ये फरक हा असतो की सजीवांना जाणीवा, संवेदना, भावना असतात आणि प्राण्यांना आपल्यासारखी भाषा येत नाही. तर या जाणीवा संवेदना ज्या त्यांच्या आहेत त्यांच्या आधारावर घडणारा हा कनेक्ट असतो. बरं. ऍक्च्युली आपल्यासाठी कसं प्राण्यांचे जे व्होकल साऊंड्स असतात तर ते त्यांचे एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स असतात, म्हणजे भावना प्रकटीकरणाचं एक माध्यम. त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या मनात काय चालू आहे, त्यांना काय वाटतंय, त्यांना काय सांगायचंय ते आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो. कारण हा एक ऊर्जेच्या पातळीवरती चालणारा संवाद आहे. संवादासाठी भाषा हे केवळ आपल्या माणसांसाठी माध्यम आहे, म्हणजे संवाद एकमेकांशी करण्यासाठी. पण प्राण्यांच्या विश्वात भाषाच नाहीये. मला हाच प्रश्न पडला होता की प्राण्यांना नक्की कुठली भाषा कळते? म्हणजे आपण त्यांच्याशी बोलणार मराठी, तुम्ही जे काही कम्युनिकेट करत असाल त्यांच्याशी हे होणार तर मराठीमध्ये, मग त्यांना मराठी कळतं का? आणि मग ते मेलबर्न मधलं असेल तर त्याच्याशी इंग्लिश बोलायला हवं का? मुळात भाषा हीच मानवनिर्मित आहे. आणि आज जगभरात एवढ्या भाषा ज्या बोलल्या, लिहिल्या, वाचल्या जातात त्या सगळ्या मानवाने निर्माण केल्या. प्राण्यांच्या विश्वात भाषाच नाहीये. सो आपण जगभरातल्या कुठल्याही प्राण्यांशी संवाद साधू शकतो, कारण मुळात हा संवाद आहे तो भावना, संवेदना, जाणीवा यांचा आहे. ऍक्च्युली हे आपल्याला का असा हा प्रश्न पडतो, कारण भाषेशिवाय कम्युनिकेशन हे आपल्याला डायजेस्ट होत नाही. आपल्याला ते पटत नाही की अरे भाषेशिवाय बोलणार कसं. पण ही मानवाने का निर्माण केल्या भाषा? कारण आपली जी प्रगती झाली सगळी मानवी समाजाची, गेल्या 2-4 हजार वर्षांचा मानवी समाजाचा इतिहास बघितला तर आपण ड्रास्टिक प्रगती केली टेक्नॉलॉजीमध्ये. बरोबर. या ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी आपल्याला भाषा लागते.
प्राण्यांच्या जगात त्याची गरज नाहीये. आणि जेव्हा आपण म्हणतो की बाबा मग तुम्ही एखाद्या प्राण्याशी बोलताय की ज्याच्या घरात कुठली तरी वेगळी भाषा बोलली जाते, समजा काहीतरी कानडी इंग्रजी, आणि ती भाषा आम्हाला अजिबात कळत नाही, मग ते क्लायंट पण विचारतात की आमच्या पेटच्या कानावर फक्त तीच भाषा पडते जी आमच्या घरात बोलली जाते, तुम्हाला आमची भाषा येत नाही, आम्हाला तुमची भाषा येत नाही, मग हे कसं करणार? तर त्या कुत्र्याला किंवा मांजराला मुळात कानडी भाषा नाही कळत, तर ते जे काही घरचे बोलतात त्याच्यामागच्या इमोशन्स त्याच्यापर्यंत पोहोचत असतात. आणि हा प्रश्न घरातल्या प्राण्यांच्या बाबतीत पडतो. पण समजा आता एक कुत्रा कर्नाटकातला आणि एक महाराष्ट्रातला आहे, तर ते भुंकताना थोडीच मराठी आणि कानडीमध्ये भुंकणार, बरोबर आहे, त्यांना थोडीच भाषा आहे. किंवा तेव्हा आपल्याला हा विचार येत नाही की अरे महाराष्ट्रातला कुत्रा आणि कर्नाटकातला कुत्रा समोरासमोर आले तर त्यांना एकमेकांची भाषा कशी कळेल. पण माणसं ज्या वेळेला कम्युनिकेट करायला जातात त्यावेळेला हा प्रश्न आपल्याला पडतो, कारण ते आपली कन्सेप्ट आपण तिथे अप्लाय करत असतो की भाषेतनंच कम्युनिकेशन होणार. बरोबर. मला आणखीन एक आता हे सगळं ऐकताना माझ्या आणखीन एक मला प्रश्न आला की समजा दोन कुत्रे त्यांच्या भाषेत काहीतरी एकमेकांशी बोलतायत किंवा बाकी कुठलेही पाळीव प्राणी असतील तर ते त्यांच्या भाषेत एकमेकांशी नक्की काहीतरी बोलत असतील ना, मग ते तुम्हाला ऍज अ अॅनिमल कम्युनिकेटर म्हणून कळतं का? आणि त्याच्यावरती आपण काय रिॲक्शन देणं अपेक्षित असतं किंवा कसं काय? जसं मगाशी मी म्हटलं ना की प्राण्यांचे सगळे जे व्होकल साऊंड्स आहेत ते त्यांचे जस्ट एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स आहेत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हसू आलं तर आपण हसतो, म्हणजे एखादं दुःखद प्रसंग आपल्या बाबतीत घडला तर डोळ्यातनं टचकन पाणी येतं. हे आपले एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन मला माझ्या मनातलं काय आहे ते व्यक्त करायचं असेल तर मी भाषेचं माध्यम घेतो. सो प्राण्यांमध्ये त्यांची बॉडी लँग्वेज, शेपटी हलवणं, भुंकणं, म्याव करणं याच्या माध्यमातून ते काही प्रमाणात व्यक्त होतात. बरोबर. पण ती जी प्राण्यांची भाषा आहे म्हणजे ते जे व्होकल साऊंड्स आहेत त्याला भाषेचं मिनिंग नाहीये की असं भुंकलं म्हणजे असं, तसं भुंकलं म्हणजे तसं. किंवा आपण आता मांजरं बघतो तर ती वेगवेगळ्या प्रकारे म्याव करतील. त्यांना लाडात आलं असेल तर ते वेगळे म्याव करतील, त्यांना भूक लागली असेल तर वेगळं, किंवा एखादी मांजर तिच्या पिल्लांना हाक मारताना पण एक वेगळा आवाज काढते. पण दे आर जस्ट एक्सप्रेशन्स ऑफ इमोशन्स. त्याला भाषेसारखं मोजमाप नाहीये किंवा भाषेसारखं शब्दार्थ, अर्थ, वाक्य असं नाही. ओके. म्हणजे आता तुम्ही दोघी जे सांगताय त्याच्यावरून मला जो अर्थ कळलाय तो असा आहे की साधारणपणे तुमची एनर्जी आणि त्यांची एनर्जी कुठेतरी एका पॉइंटला मॅच होते आणि मग त्याच्यातून हे कम्युनिकेशन होतं. करेक्ट. अच्छा. ओके. सो आपल्या प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेची एक फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला जुळते दोन जीवांची त्यावेळेला हा कनेक्ट निर्माण होतो. पण त्याला कुठलं भौतिक मीडियम नाहीये, त्यामुळे लोकांना ते ऍक्सेप्ट करणं किंवा एक प्राथमिक पातळीवर ते समजणं कठीण जातं की हे घडतं असं. आपण म्हणूयात एक प्रकारचं वायरलेस कम्युनिकेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. येस, बरोबर आहे. पण मग आता समजा एखाद्याचं काही हरवलेला प्राणी शोधायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या प्राण्याशी संवाद साधायला त्याचं नाव माहिती असायला लागतं का? किंवा त्यांना तुम्ही प्रत्यक्ष बघितलेलं असेल तर तुम्हाला त्याच्याशी संवाद साधता येतो का? नाही, असं काही नाही. फोटो सुद्धा असतोच असं नाही. आता बरेच वेळेला भटके जे प्राणी असतात त्यांचे फोटो कुठे अवेलेबल असतात, तर त्यांच्याशी आपण बोलू शकतो. मुख्य काय आहे की आपल्यासाठी त्या जीवाची काय ओळख आहे तर त्या ओळखीच्या बेसिसवरती आम्ही बोलतो. म्हणजे समजा आता तू माझ्याकडे आलीस आणि मला म्हटलीस की अगं माझ्या इथे एक भटका कुत्रा असतो ज्याला मी खायला घालते पण तो 2-3 दिवस दिसत नाहीये, तर त्याच्याशी बोलशील का? सो माझ्यासाठी त्याची ओळख काय आहे तर रुपालीच्या इथला एक भटका कुत्रा, मग त्याचं काही वर्णन असेल काळा पांढरा ब्राऊन तर ते किंवा त्या एरियाचं वर्णन, माझ्यासाठी जी काही आयडेंटिटी असेल ती. येस, एनर्जी ती कनेक्ट होण्यासाठी काहीतरी एक थ्रेड, काहीतरी एक बेस आवश्यक असतो. फोटो असेल तर आम्ही रेकमेंड करतो की फोटो द्या. फोटो, ओनरचं नाव, त्या पेटचं नाव. पण ज्याला भटके प्राणी, जंगली प्राणी तर त्यांना काही नावं नसतात, ओनर नसतात. सो इथे सुद्धा आपण त्यांच्या मनामध्ये जी आयडेंटिटी आणून तो कनेक्ट निर्माण करू शकतो. आता तू म्हणलीस तसं जंगली प्राण्यांशी पण आपल्याला संवाद साधता येतो. म्हणजे एखाद्या जंगल सफारीला मी गेलीये आणि तिथे मला वाघाचं सायटिंग हवंच आहे, म्हणजे मला वाघ दिसायलाच हवाय, तर मी तिथल्या वाघाशी हे कम्युनिकेट करू शकते का की प्लीज मला भेट आणि मला बघायचंच आहे आज तुला? हा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि खूप जण हा अनुभव घेतात कम्युनिकेटर्स की बरोबरचे लोक म्हणतात तू काय आता कम्युनिकेटर म्हणजे तुला वाघ दिसायलाच पाहिजे. तर 2 भाग आहेत यामध्ये. एक म्हणजे कम्युनिकेटर
कम्युनिकेट करू शकतो का? येस, डेफिनेटली कम्युनिकेट करू शकतो. बरं. पण आपण कम्युनिकेट करतो, आपण साधीसुधी माणसं, आपण हे देव नाही किंवा लिव्ह मास्टर नाही हो की आपण प्राण्यांना कमांड. येस, एक्झॅक्टली. वाघाचं त्याचं नैसर्गिक लाईफ असतं, तो आत कुठेतरी असेल तर जस्ट बिकॉज एक कम्युनिकेटर त्याला सांगतोय की तू मला भेटायला पाहिजेस, तो काही त्याचं रुटीन सोडून येईल असं नाही. बरोबर. पण आपण रिक्वेस्ट करू शकतो, आपण विचारू शकतो की मला तुला बघायला आवडेल किंवा मी यासाठी का आली. तर या गोष्टी आपण फॉर शुअर करू शकतो. आणि आमच्या बऱ्याच स्टुडंटनी हा खरं तर खूप छान अनुभव घेतला पण, आणि ते शेअर करतात कधी कधी. तर त्याच्यामध्ये म्हणजे आश्चर्यकारक वाटते तितके छान अनुभव त्यांना त्यामध्ये आले येतात. असा एखादा अनुभव सांगू शकशील का तू? ऍक्च्युली आणि एक फक्त पॉइंट ऍड करते की कमांड्स देणं, ऑर्डर देणं हे फक्त माणसाच्या दुनियेत आहे. बरोबर आहे. प्रत्येक जीव स्वतंत्र आहे, तर त्यामुळे आपण त्याला नाही सांगू शकत की तू आता मी जंगल सफारीला येतेय तर तू माझ्या समोर ये, असं आपण नाही सांगू. विनंती जरूर करू शकतो, सांगूही नाहीये. तो त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. आणि आपण आता जेव्हा जंगल सफारी जातो तेव्हा आपणच जाऊन त्यांचं कुठेतरी त्यांचं रुटीन डिस्टर्ब करत असतो. आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जात असतो आणि आम्ही हे आपण उपरे आहोत तिथे. बरोबर आहे. आपण बाहेर नाही गेलोय, तुम्ही तिथे कन्वे हे जरूर करा की मी तिथे दंगा करणारी किंवा मी तिथे घाण करणारी, तुम्हाला त्रास होईल अशी कुठली कृती आपण ऍश्युरन्स त्यांना जाऊन तिथे नक्कीच देऊ शकतो. आणि आता हे झालं जंगली प्राण्यांचं किंवा कुत्री मांजरी, पण ह्याच्याबरोबर आपण पक्षी किंवा किडे या सगळ्यांशी आपण कम्युनिकेट करू शकतो का किंवा संवाद साधू शकतो का? ऍब्सोल्युटली. सगळ्या जीवांशी बोलता येतं, कारण संवेदना प्रत्येक जीवाला आहे. फक्त काय बोलायचं आणि किती बोलायचं किंवा म्हणजे प्रश्न काय विचारायचे त्यांना ह्याच्यामध्ये थोडा फरक पडणार आहे. एखाद्या पाळीव कुत्र्याशी किंवा मांजराशी जे बोलू ते आपण एखाद्या फुलपाखराशी नाही बोलणार, बट ऑब्वियस. सो आपल्याला काही जे बोलावं असं वाटतं ते आपण डेफिनेटली बोलू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. बरोबर. पण मग ह्याचे काही दुष्परिणाम असतात असं म्हणता येईल का? म्हणजे समजा एखाद्याला ही भाषा येते किंवा हे संवादाचं माध्यम त्याला अवगत आहे आणि त्याने एखाद्या भटक्या कुत्र्याला सांगितलं की त्या दुसऱ्या माणसाला जाऊन तू चाव, आणि तो परत जाऊन चावला तर? नाही, दुष्परिणाम असं नाही. आणि दुसरी गोष्ट जसं म्हटलं की हा सुद्धा भावनांचा संवाद आहे, आणि त्यामुळे असं काही म्हणजे आपल्यावरती काही त्याचा परिणाम होतोय किंवा असं काही नाही. आणि एथिक्स प्रत्येकच गोष्टीत आपण पाळतो. पण म्हणजे असं कोणी करू शकत नाही का? असं कोणी करू नये हे तर झालं. एखाद्या कुत्र्याला सांगितलं की तू त्याला जाऊन चाव, तर तो कुत्रा पण तसं नाही ऐकणार. आणि आपण काय होतं म्हणजे माणसं कायम असा विचार करतो की माणूस सगळ्यात श्रेष्ठ आहे, आपण खूप बुद्धिमान आहोत. आणि हे खरं की माणसाचा मेंदू सगळ्यात प्रगत आहे या जीवसृष्टीमध्ये, पण प्राण्यांकडे खूप जास्त इन्साइट्स आणि विजडम असतात. ऑब्व्हियसली त्यांच्या विश्वास जे काय आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, पण त्यांना काय करावं काय नाही त्यांनाही योग्य अयोग्य गोष्टी कळतं. रादर आपल्यापेक्षा चांगलंच कळतं. तसं हा मुद्दा जास्ती मला खरं तर पटला. आणि आपण किती सांगितलं तरी ते त्यांच्या स्वतःच्या यांनी या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करतात. बरोबर. आणि प्रत्येक जीवात भीती असतेच, त्या मनामध्ये भीती, अँझायटी ती एकमेकांबद्दल असते. सो ते जेव्हा आपल्या समोर येतात तर ती भीती त्यावेळेला त्यांच्या मनात असते. आपल्यालाही त्यांच्याबद्दल असते, त्यांनाही आपल्याबद्दल. ते आपल्याबद्दल माहिती, मला वाटतं माणसांबद्दल जास्त इन्सिक्युअर असतात उलट प्राणी, कारण त्यांना अनुभव येतात ना तसे. येस. कारण त्रास देणारी माणसं खूप असतात. बरोबर. तो त्यांना असं डिफरन्शिएट नाही करतात की बाबा यांनी मला त्रास दिलाय आणि हा चांगला वागलाय. त्यांच्या दृष्टीने माणसं आहे, माणूस त्रास देतो, त्यांच्या मनावर कुठेतरी बिंबलेलं असतं आणि त्या इन्सिक्युरिटीतून ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाऊन अटॅक करणं किंवा गोष्टी करू शकतात. मग एखाद्या प्राण्याशी संवाद साधता तेव्हा तो प्राणी हरवलेला असेल म्हणून त्याच्याशी संवाद साधला जातो का? किंवा काही डिस्टर्ब आहेत किंवा एखादं माझं मांजर आहे ते घरात थोडंसं काहीतरी 4 दिवस झाले विचित्र वागतंय म्हणूनही तुमच्याशी लोक संपर्क साधतात आणि तुम्ही त्या प्राण्यांशी संवाद साधता? हरवलेले प्राणी, जनरल कम्युनिकेशन की आमच्या प्राण्याला काय सांगायचं बोलायचंय, बिहेवियरचे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतात, तर अशा सगळ्याच प्रकारच्या बाबतीत आपण बोलू शकतो. त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांच्या भावना जाणून घेऊ. बरं. आणि मग अशा ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणजे कशा प्रकारे उपाय सुचवता? म्हणजे उदाहरणार्थ मी असं ऐकलं होतं की कोरोनामध्ये प्राण्यांच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला होता, कारण त्यांना खूप काळ घरात बसायला लागलं. तशी माणसं डिस्टर्ब झाली, त्याहूनही जास्त प्राणी डिस्टर्ब झाले, कारण त्यांच्यासाठी हे सगळंच एकदम नवीन आणि विचित्र काहीसं वातावरण होतं. तर अशा वेळेला या प्राण्यांशी बोललं गेलं आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याकडून
काही निरीक्षणं समोर आली का तुमच्या, आणि मग त्याच्यावरती काय उपाय केले जातात? याचे थोडे वेगळे अँगल पण आहेत. म्हणजे काही प्राण्यांच्या बाबतीत हे होऊ शकतो किंवा भटक्या प्राण्यांना ऍक्च्युली हा परिणाम जास्त झाला, कारण बाहेर पडतात म्हणून त्यांना खायला मिळत नव्हतं किंवा फीड करणारी लोक त्यांना भेटत नव्हती. पण जे ऍक्च्युली असं झालं की वर्क फ्रॉम होम जसं सुरू झालं आणि एरवी पेट पेरेंट्स काय करतात की त्यांना दिवसभर घरात ठेवून जातात आणि दिवसभर कामासाठी बाहेर असतात. तर तिथे मात्र उलट झालं होतं की पेट्स खुश होते जास्त, कारण दिवसभर त्यांचा सहवास त्यांना मिळत होता त्यांच्या पेरेंट्सचा. अच्छा. पण भटक्या प्राण्यांच्या बाबतीत हे होऊ शकतं की त्यांना थोडासा त्रास झाला. पण आता तिथे कम्युनिकेशनचा अँगल म्हटलं तर त्यांना दिलासा देणं किंवा त्यांना कन्व्हे करणं गोष्टी, या गोष्टी अशा वेळेला आपण करू शकतो. कोरोना नंतर उलट बिहेवियरच्या केसेस जास्ती आल्या, कारण तोपर्यंत जवळपास 1.5-2 वर्ष त्या पेटला सहवास होता त्याच्या ओनरचा. बरोबर. आणि मग अचानकपणे मग पुन्हा कामावरती जायला लागल्यानंतर मग ती सेपरेशन अँझायटीच्या केसेस यायला लागल्या. पण अर्थात आम्ही जे कम्युनिकेट करतो तिथे आम्ही सल्ले देत नाही, रूट कॉज जाणून घेतो, त्याला त्याच्याबद्दल काय सांगायचंय, त्याचं काही म्हणणं आहे का, त्याला काही कन्व्हे करायचंय का, त्याच्या काय अपेक्षा आहेत, असे प्रश्न विचारतो जे त्याच्या पालकांपर्यंत पोहोचवतो. पण मग अशा कम्युनिकेशन मध्ये प्राणी आपापल्या ओनर बद्दल किंवा आपल्या घरातल्या बाकीच्या व्यक्तींबद्दल पण काही कंप्लेंट्स करतात का? आणि तुम्हाला सांगतात का ते की नाही हा मला फार विचित्र वागवतो किंवा असं काही? हो, काही वेळेला होतं. म्हणजे प्राण्यांना जर ते कम्फर्टेबल वाटलं किंवा योग्य वाटलं शेअर करणं, तर ते त्यांना होणारे त्रास किंवा एखादी व्यक्ती त्यांना त्रास देत असेल तर याही गोष्टी शेअर करतात. अच्छा. पण प्राणी किती आणि काय शेअर करायचं तेही ठरवू शकतात. म्हणजे आपण खूप गृहीत धरतो प्राण्यांना की कुत्रा तर आहे, मांजर तर आहे, त्याला काय कळत असेल, पण त्यांना खूप कळत असतं आणि काय आणि किती शेअर करायचं ते ठरवतात. म्हणजे लोक याच्या एक वेगळा अँगल असा पण विचारतात, कारण आम्ही कम्युनिकेशन मध्ये अनुभवतो की खूप बारीक बारीक गोष्टी प्राणी शेअर करतात. मग लोकांना विचारतं की घरच्या सगळ्या प्रायव्हेट गोष्टी, सिक्रेट्स किंवा अशा गोष्टी पण सांगून टाकतील का? तर तसं प्राणी नाही करत. अनलेस त्यांना एखादी गोष्ट शेअर करायची किंवा त्यांना त्याचा त्रास होतोय किंवा त्यांना काहीतरी गोष्ट अशी आहे की जी त्याच्यावरती बदल होणं अपेक्षित आहे, त्या गोष्टी ते शेअर करतात. पण कुठली अशी सिक्रेट्स, प्रायव्हेट गोष्टी सांगत नाहीत किंवा आता प्राण्याशी कम्युनिकेट करून घरातल्या प्रायव्हेट गोष्टी काढून घ्या त्यांच्याविषयी, असं घडत नाही. असा एखादा अनुभव आहे का तुमचा की प्राण्यांनी काहीतरी घरातल्यांबद्दल किंवा घर मालकाबद्दल काहीतरी सांगितलंय? बऱ्याच केसेस आहेत. म्हणजे माझ्याकडे एक मध्ये कुत्र्याची केस होती. त्यांचं तक्रार अशी होती की आमचा कुत्रा खूप भुंकतो आणि खूप अग्रेसिव्ह होतो. आम्ही त्याला लीश लावून बाहेर फिरायला नेतो तेव्हा तो लीशला हिसके मारून पुन्हा घरी यायचा प्रयत्न करतो. तर त्याच्याशी बोलले तेव्हा असं कळलं की घरामध्येच ओव्हरऑल खूप अशांतता, अस्थिरता आहे आणि घरामध्ये रिलेशनशिप चांगले नाहीये, बॉन्डिंग चांगलं नाहीये, भांडणं होतात, सतत आर्ग्युमेंट्स होतात घरात. सो मग हे कन्व्हे केलं त्यांना, तर त्यांना पटलं. म्हणजे त्या बाईंनी मान्य केलं की त्या म्हणल्या येस माझा नवरा अल्कोहोलिक आहे आणि आमच्यात रोज भांडणं होतात त्या गोष्टीवरनं. माझ्यात आणि मुलीच्यात भांडणं होतात, माझ्यात आणि नवऱ्याच्यात भांडणं होतात, नवरा आणि मुलीत भांडणं होतात. म्हटलं मग आता ह्याच्यावरती आपल्याला जर म्हणजे तुम्हाला जर तुमच्या पेटला शांत होणं अपेक्षित असेल तर तुमच्या घरामधलं बॉन्डिंग, एकमेकांमध्ये हार्मनी हे करण्याचा प्रयत्न करा, तो आपोआप शांत होईल. पण त्यांनी मान्य केलं. बरेच वेळेला लोक मान्य पण करत. एका मिसिंग केस मध्ये पण असा अनुभव आला होता मला. तो रॉटविलर कुत्रा होता आणि तो पळून गेला घरातनं, अंगणातनं त्यांच्या. आणि जेव्हा त्याच्याशी कनेक्ट केलं तर तो जो माणूस होता त्याचा ओनर, तो म्हणजे असा खूप घायकुटीला येऊन किंवा असा काकुटीला येऊन विनवणी करत असल्यासारखा बोलत होता. जेव्हा त्या कुत्र्याशी कम्युनिकेट केलं तर त्यांनी सांगितलं की आधी त्यांनीच मारलंय मला आणि आता म्हणजे काळजी केल्यासारखं ते दाखवतात. मला त्यांच्याकडे परत जायची इच्छा नाही, इतकं स्पष्ट त्यांनी सांगितलं. आणि नंतर मी त्याला विचारलं, म्हणलं तुम्ही घरामध्ये कोणी त्याला त्रास दिला होता, ओरडलं होतं, कारण डायरेक्ट मारला हा शब्दप्रयोग त्यांना पण काही हर्ट होऊ शकतं. तर मग त्यांनी कबूल केलं. तो म्हणला माझी बायको त्याला ओरडली होती खूप जोरात आणि काठी उभ्या म्हणे त्याला दाखवलं. अच्छा. पण मग त्या कुत्र्याची त्यावेळेला इच्छा नव्हती त्यांच्याकडे जायची, इच्छा नव्हती. त्यांनी स्पष्ट नकार दिला. आणि नंतर हेही रिसीव्ह झालं की त्याला कुठलीतरी चांगली व्यक्ती सांभाळते, तो आता कोणाच्या तरी ताब्यात आहे आणि त्या व्यक्तीने चांगल्या पद्धतीने त्याला सांभाळायचं, त्याला आता परत जायची इच्छा नाही. अच्छा. तर लोकांचे गैरसमज का असतात याच्या बाबतीत की
मॅनमेड स्टफ ते कोणता म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत, म्हणजे नावं किंवा आपले जे कन्सेप्ट आहेत, दिशा, अंतर. इव्हन मिसिंग केसमध्ये असं लोकांची अपेक्षा असते की एक्झॅक्ट गुगल मॅप टाईप करंट पिन पॉइंट लाईव्ह लोकेशन सांगावं, पण हा एनर्जी कनेक्ट असतो ना, हा काही इथे कुठलाही भौतिक माध्यम नाहीये, व्हिडिओ कॉल वगैरे नाहीये. सो अशा ज्या लोकांच्या अपेक्षा असतात तिथे टेलिपॅथिक कम्युनिकेशन पुरं नाही पडत, कारण बेसिकली हा एनर्जी कनेक्ट आहे. सो ह्याच्यामध्ये आणि प्राणी काही आपली भाषा बोलत नाहीत, त्यामुळे किती अंतर दूर गेलाय, दिशा कोणत्या दिशेला गेलाय, कुठला किंवा स्ट्रीटचं नाव, एरियाचं नाव, असं ते नाही सांगणार. बरोबर. पण मग हे सगळ्याच केसमध्ये हे लागू होतं का? काही प्रसंग, काही गोष्टींमध्ये किंवा काही प्रसंगांमध्ये ते सांगतात की मी आता एका वडाच्या झाडाजवळ आहे, किंवा मी एका या अशा रस्त्यावरती आहे, मंदिर आहे इथे, असं काही वर्णन आपल्याला डेफिनेटली कळतं. त्याच्या आजूबाजूला काय आहे, तो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने जे काही दाखवतो ते सगळं कम्युनिकेटर तुम्हाला सांगू शकतो. ओके, अच्छा. हा कोर्स मला आता हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की ज्यांना प्राणी आवडतात किंवा ज्यांना प्राणी पाळायचे अशा लोकांनी हा कोर्स करायलाच हवा, पण त्याबरोबरीने ज्यांना डॉग ट्रेनर व्हायचंय किंवा त्यांना प्राण्यांचं हॉस्टेल काढायचंय, तर अशा सगळ्या लोकांना पण हा उपयोगी पडू शकतो डेफिनेटली. कारण म्हणजे प्राणी ज्यांना मुळात आवड असणं हे एक गोष्ट पुरेशी आहे. रादर प्राणीच असं नाही, म्हणजे आमच्याकडे काही जण असे पण येतात शिकायला की ज्यांना प्राण्यांविषयी इतकी आस्था नसते, की असं जे प्रेम म्हणतो आपण पेट लव्हर्स तसे नसतात, पण त्यांना झाडांची आवड असते किंवा ते सगळं निसर्गाची आवड असते, मला शिकायचं. पण ते शिकल्यानंतर मग हळूहळू प्रॅक्टिस करायला लागतात आणि मला की आता माझ्या कुत्र्यांशी पण चांगला कनेक्ट होतोय किंवा आता मला मांजरांविषयी थोडीशी ओढ वाटायला लागली, असंही घडतं. तू आता म्हणलीस की आमच्याकडे आणि भेटनी पण ऍडमिशन घेतलेले आहे, म्हणजे भेट पण शिकलेले आहेत. म्हणजे याचा एक गैरसमज आहे, म्हणजे तुम्ही जर सोशल मीडियावरती बघितलं तर खूप जास्ती चेष्टा या विषयाची पण होते, परंतु भेट, डॉक्टर, टीचर्स, प्रोफेसर्स यांनी पण आमच्याकडनं कोर्स केला. आमच्याकडे 3-4 जण आहेत झुओलॉजिस्ट त्यांनी कोर्स केला. ओके. एकूण आतापर्यंत तुमच्या किती बॅचेस झाल्यात आणि किती लोकांनी या कोर्सचं प्रशिक्षण घेतलंय? बॅचेस आमच्या आता 16-17 बॅचेस ऑलमोस्ट झाल्या या 3 वर्षामध्ये, आणि 450 पेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांनी हा कोर्स पूर्ण केला. आणि यातल्या काही जणांनी आपापली प्रॅक्टिस प्रोफेशनली. अच्छा. मग अशी तुझ्या बोलण्यात असं आलं की हा कोर्स करायचा असेल ॲनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशन, तर तुम्हाला प्राण्यांची आवड असायला हवी अशातला भाग नाही, पण तुम्हाला निसर्गाची आवड हवी. मग या कोर्सच्या माध्यमातून किंवा अशाच प्रकारे आपल्याला निसर्गाशी पण संवाद साधता येतो का? हो, खूप सुंदर. आवड असायला हवी म्हणण्यापेक्षा कसं होतं की जर का तुम्हाला ती आस्था असेल, आवड असेल, तर तुम्ही जास्त छान आत्मसात करू शकाल. बट टेलिपॅथी ही काय आहे की एक आपल्या प्रत्येकामध्ये उपजत असणारी ॲबिलिटी आहे, जी अगदी बाय बर्थ मिळते प्रत्येक जीवाला. फक्त आपण त्याचा वापर करत नाही म्हणून ती थोडीशी इनॅक्टिव्ह झाल्यासारखी झाली. सो ती ॲबिलिटी आहेच. ओके. आता एखाद्या व्यक्तीला प्राण्यांविषयी तितकाराच आहे, तर ती शिकून सुद्धा छान कम्युनिकेटर नाही होऊ शकणार, म्हणून मग ते आपण रेकमेंड करतो की जेव्हा तुम्हाला प्रेम आहे तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीने आत्मसात करू शकाल, एवढाच आहे. ओके. बेसिकली आणि सगळ्या गोष्टी इच्छा आणि हेतू ह्याच्याशीच येतात. म्हणजे जो युनिव्हर्सचा जो रूल आहे, एनर्जी फॉलोज अवर इंटेन्शन अँड थॉट, युनिव्हर्सल एनर्जी तशीच डायव्हर्ट होणार आहे. जे तुमच्या मनातले विचार आहेत, जो तुमचा मनातला हेतू म्हणजे अंतस्थ हेतू आहे. सो म्हणून ज्याला खरीच इच्छाशक्ती आहे ती व्यक्ती निश्चित खूप छान प्रकारे शिकू शकते. आता इच्छाशक्ती बरोबरच या कोर्ससाठी अजून काय क्वालिफिकेशन्स लागतात? म्हणजे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे किंवा काय असं म्हणूया आपण की असं आता हा एनर्जी लेवलवरचं कम्युनिकेशन आहे, सो तुम्ही मेंटली खूप पीसफुल असलं पाहिजे किंवा असं काही असतं? अशा रिक्वायरमेंट्स काही आहेत का? शिक्षण ऍज काही मर्यादा किंवा असं काही नाहीये की काय असावं. फक्त आम्ही रेकमेंड करतो की शक्यतो वयाच्या 18 वर्षाच्या पुढे बेटर आहे. कारण काय होतं की आता काही कन्सेप्ट थोड्या लहान वयात जड जाऊ शकतात. लहान मुलांना थोडीशी हायपर ऍक्टिव्ह असतात, चंचल असतं मन, अजून सगळे म्हणजे त्यांचं असं स्थैर्य आलेलं नसतं. त्यामुळे मग आपण म्हणून म्हणतो की 18 वर्षांच्या पुढे रेकमेंड करतो. तरी आमच्या काही स्टुडंट्स आहेत ज्या अक्षरशः 10वीची परीक्षा दिल्यावर किंवा 10वीत असताना पण त्यांनी कोर्स केला आणि त्यांच्या इच्छा आम्ही बघितल्या किंवा त्यांचा एक जनरल आम्ही अप्रोच बघितल्यानंतर वाटलं की या करू शकतो. सो आम्ही त्यांना पण दिली ऍडमिशन आणि केलं त्यांनी चांगला. पण अदरवाईज मग 18 वर्षांच्या पुढे एवढं येतच आहे.
बाकी स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड पाहिजे किंवा तुम्ही फार आध्यात्मिक स्वभावाचे पाहिजे किंवा खूप शांत, डोक्याने शांत पाहिजे वगैरे असं काही? डोकं शांत म्हणजे आपण फिजिकल आणि मेंटल पीस असणं बेटर असतं, कारण तर तुम्ही ते मेसेजेस क्लिअरली रिसिव्ह करू शकाल. म्हणजे आपलंच जर का डोकं म्हणजे असं समजा डिस्टर्ब असेल, एनर्जी जर आपली डिस्टर्ब असेल तर त्या मुवमेंटला करू नका कम्युनिकेशन, आम्ही असं सुचवतो. पण मग असंही झालंय का कधी की हा कोर्स केल्यावरती लोक हे सगळं शिकल्यावरती लोक स्वतः खूप शांत होतात किंवा त्यांच्या स्वभावामध्ये काही बदल होतात? निश्चित. बरं, खूप बदल घडतात. आम्ही स्वतः ते अनुभवलेत आणि लोक पण आम्हाला सांगतात की आमच्या आयुष्यात खूप फरक पडला. एक आपण म्हणतो ना की ठहराव येतो आणि दुसऱ्याप्रती कंपॅशन, एक आस्था आणि मेंटल पीस, या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येतात. त्या समजून घेण्याची वृत्ती वाढते, ऍक्सेप्टन्स येतो अनेक गोष्टींचा. कारण आपल्याला प्राणी आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी शिकणाऱ्या असतात प्राणी आणि निसर्गाच्या प्रत्येक जीवाकडनं, की आपण काय मगाशी म्हटलं तसं की माणसं कायम समजतो की आपण श्रेष्ठ आहोत सगळ्यामध्ये किंवा आपण फार ग्रेट आहोत. बरोबर. तर प्राण्यांमध्ये त्यांचं विश्व छोटा असेल, प्राणी पक्षी कीटक, पण त्यांच्याकडून लिटरली काही गोष्टी अशा असतात की ज्या मे बी आपण शिकू शकतो, अंगी करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही या फ्लो मध्ये येता एकदा या कम्युनिकेशनच्या आणि सगळ्यांशी कनेक्ट करत जाता, तर मेंटल पीस आपल्याला मिळत जातो फॉर शुअर. अधिक चांगल्या पद्धतीने म्हणजे आपली ग्रोथ होते एक, असं आपण म्हणू शकतो. ओके. हा जो विषय आहे हा सायन्सच्या अंडर येतो का, किंवा हे काय अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करता येईल का, किंवा बाहेरच्या देशांमध्ये कुठे हे टेलिपॅथी कम्युनिकेशन जे आहे याचा समावेश करण्यात आलाय का अभ्यासक्रमांमध्ये? ऑल ओव्हर वर्ल्ड हे शिकवलं जातं. बऱ्याच जणांना माहिती, आपल्यापेक्षा आधी तिकडेच ही कन्सेप्ट आली होती टेलिपॅथिक कम्युनिकेशनची. परंतु हे रिक्रिएशनल किंवा काय म्हणतो त्याला, ऑकल्ट सायन्स मधलं एक फील्ड आहे. सो अभ्यासक्रमात इन्क्लूड नाही आहे म्हणजे अजूनपर्यंत, पण निश्चित करू शकतो आपण. कारण जसं नुपुर आता एक्सप्लेन केलं की ही आपल्यातली एक निसर्गदत्त क्षमता आहे, आपण ती वापरत नाही. कारण आपल्याला संवादासाठी आता गरज नाही आहे ना, आपण संवाद भाषेच्या माध्यमातून करतो आणि प्रगत तंत्रज्ञान आहे, सो आपल्याला त्याची गरज पडत नाही. पण प्राणी अजूनही त्याच फ्लो मध्ये आहेत, सो त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी हे खूप सुंदर तंत्र आहे. बरोबर. आणि या कोर्सचं स्वरूप काय असतं साधारणपणे, म्हणजे किती दिवसाचा असतो, ऑनलाईन ऑफलाईन कसा असतो? आमचा जो कोर्स आहे तो ऑनलाईन आहे पूर्णपणे, कारण ऑफलाईनला थोडे लिमिटेशन येतात ऑनेस्टली स्पीकिंग, की जवळपासचे लोकच येऊ शकतात, वेळ जाण्याचा जागा या सगळ्या गोष्टी वाढतात. आता जर बघितलं तर आमच्याकडे सगळ्या भारतातनं म्हणजे वेगवेगळ्या शहरांमध्ये जिथे मराठी लोक आहेत, तर कोर्स मराठी म्हणून प्रामुख्याने. पुणे मुंबईतले तर आहेच भरपूर, पण महाराष्ट्रातली सगळी गावं किंवा वेगवेगळ्या राज्यांमधनं भारतातल्या आणि 7-8 वेगवेगळ्या देशांमधनं लोक आमच्या कोर्समध्ये सहभागी होतात, ज्याच्यासाठी अमेरिका, इंग्लंड पासून ते कतार असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, असे वेगवेगळ्या. मग ते एकाच प्लॅटफॉर्मवर एका वेळेला येऊ शकतात. सो ऑनलाईन इज ऑलवेज बेटर असं आम्ही मानतो. आणि ऍज गुड ॲज ऑफलाईन हा कोर्स आम्ही कंडक्ट करतो, म्हणजे प्रत्येकाला पर्सनल अटेन्शन देऊन. ओके. आणि कोर्स आहे आमचा 7 आठवड्यांचा एक्सटेन्सिव्ह कोर्स आहे, कारण प्रॅक्टिस पण एवढी होणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. सो 7 क्लासेस आम्ही कंडक्ट करतो. याच्यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असं स्वरूप असतं किंवा कसं काय? प्रॅक्टिकल म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस, कारण नुसतं आपण शिकून उपयोग नाही, त्याची प्रॅक्टिस पण पाहिजे. आपण सायकल चालवायला लागलो की लगेच दुसऱ्या दिवशीपासून शिकलो की लगेच दुसऱ्या दिवशीपासून याच्यामध्ये भाग नाही घेऊ शकत, तसं आहे ते. या गाडी आपण स्टिअरिंग एकदा हातात घेतलं शिकायला, तर लगेच काही तुम्ही सगळं आत्मसात करून एकदम रेसरमध्ये भाग नाही घेणार, तसं आहे ते. आपण प्रॅक्टिस निश्चित पाहिजे. म्हणून मग तो मध्ये आम्ही काय केलंय की 7 आठवड्यांचा कोर्स ठेवलाय आणि मग मध्ये 1 आठवड्यामध्ये ती तुमची प्रॅक्टिस चालू राहते. ओके. मग त्या दिवशी तुम्ही त्या प्रॅक्टिसच्या वेळेला तुम्हाला एखाद्या प्राण्याशी संवाद साधायला सांगितलं जातं किंवा कसं काय? म्हणजे आता ग्रुप बॅच जेव्हा असते आमची, तेव्हा समजा 10-20 जण आहेत त्या बॅचमध्ये, तर त्यांच्याकडे बरेच जण असतात की यांच्याकडे पेट्स आहेत. मग ते आम्ही डेली प्रॅक्टिससाठी त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही एकमेकांच्या पेट्सशी बोलू शकता. त्याचा फॉर्मॅट आम्ही शेअर करतो सगळा, किंवा काय पद्धतीने बोला. अच्छा. आणि मग वेगवेगळे विषय आपण घेत जातो, जसं हरवलेल्या प्राण्याची कशा पद्धतीने बोला, किंवा जसं मगाशी तू विचारलंस की वागण्याच्या तक्रारी असतात प्राण्यांच्या, मग त्या तक्रारी असताना कशा पद्धतीने बोला. हेल्थ रिलेटेड काही इश्यू असेल तर त्याविषयी काय,
नेचर ॲट लार्ज, मग आपण निसर्गाचा जो विषय घेतला तर नेचर ॲट लार्ज, असे सगळे इन्साइट्स वेगवेगळ्या कव्हर करत करत मग तो आपला 7 आठवड्यांचा सिलेबस कम्प्लीट होतो. बरं. फक्त हा इंडिव्हिज्युअल जर्नी आहे, प्रत्येकाची प्रॅक्टिस, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार. तिथे स्टँडर्ड प्रश्नपत्रिका नाहीये की ही सगळे प्रश्न आणि त्याची स्टँडर्ड उत्तर 21 अपेक्षित सारखं. सो प्रत्येकाचा तो अनुभव वेगळा असणार आहे आणि तो खूप छान म्हणजे असतो. येस, बरोबर. स्मॉलेस्ट ॲनिमल कुठल्या तुम्ही कम्युनिकेट केले आणि लार्जेस्ट ॲनिमल कुठलं? हत्तीपासून कीटकापर्यंत सगळेच आणि जंगली प्राण्यापासून पाळीव प्राण्यापर्यंत सगळे. अच्छा. कुठले म्हणजे वेगवेगळे प्राणी म्हणायचे तर अक्षरशः घरात एखादा किडा आला असेल, फुलपाखरू बसला असेल आपल्या फुलावरती, मधमाशी शिरली असेल घरात, पाल आणि झुरळ आणि डास पासून सगळे. कारण त्यांना ते बोलत नसले किंवा आता डास किंवा यांना कुत्रा माझ्यासारखा आवाज नाही बोलण्याची, पण त्यांना ही संवेदना जाणीवा आहे. लिमिटेड असतील, कमी असतील, पण आहे. झाडांशी सुद्धा बोलता येतं. आणि मग झाडांना पण काय सांगू शकतो किंवा ते आपल्याशी काय संवाद साधतात? थ्रू इमेजेस, थ्रू साऊंड्स किंवा थ्रू व्हॉट? आपले सेन्सेस मधनं रिसीव्ह होतात. आपले फिजिकल सेन्सेस असतात, जसे पंचेंद्रिय ज्याला आपण म्हणतो ते, आणि आपला 6th सेन्स. आणि हा 6th सेन्स प्रत्येकाकडे असतो. आपल्याला असं वाटतं की काही ठराविक लोकांना 6th सेन्स मिळतो, तसं नाहीये. तो आपल्याकडे प्रत्येकाकडे असतो, फक्त आपण तो वापरतो कसा याच्यावरती ते डिपेंड असतं. अच्छा. आणि या सगळ्यामधून ते आपल्याला रिसीव्ह होतात. सो प्रत्येक कम्युनिकेटरचा अनुभव हा वेगळा असेल. म्हणजे इथे काही भाषा नाहीये, टेलिपॅथी ही भाषा नाहीये की त्याला अक्षर आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना ते सेम उत्तर मिळेल. प्रत्येकाच्या सेन्सेस थ्रू युनिक वेनी ते रिसीव्ह होईल. उत्तर मिळणं महत्वाचं आहे, कुठल्या मार्गाने येतं हे सेकंडरी आहे. म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, सेन्सरी ऑर्गन्स आहेत, तर त्याचं आपल्या 6th सेन्स बरोबर कोऑर्डिनेशन असतं. आणि मग 6th सेन्स मध्ये तुमच्या कुठल्या तरी डॉमिनंट सेन्स मधनं तुम्हाला ते उत्तर मिळतं. मग मे बी व्हिज्युअल असेल, मे बी साऊंड असेल, मे बी फिलिंग, थॉट, इंट्युशन असेल. सो या माध्यमातून ते कम्युनिकेटरला उत्तर मिळतं, जे कम्युनिकेटर डिकोड करतो आणि त्याच्या शब्दामध्ये मांडतो. कारण शेवटी माणसाला एक्सप्रेशन्स भाषेच्या माध्यमातूनच व्यक्त करावं लागतं. सो मला जे प्राण्याकडनं मिळतं ते मी माझ्या भाषेच्या माध्यमातून ते तुमच्यापर्यंत पोहोचवते. असं माणसांशी आपला कनेक्ट होतो. म्हणजे खरं सांगायचं तर हे जे टेलिपॅथी आहे, आपण प्रत्येकाने याची एक्झाम्पल्स अनुभवलेली असतात. आणि सगळ्यात कॉमन उदाहरण म्हणजे आपण कोणाची तरी खूप आठवण काढतो आणि ती व्यक्ती आपल्या समोर, आपण त्याला योगायोग म्हणतो किंवा हल्लीच्या काळात त्यांचा व्हॉट्सअप येतो आपण म्हणून, आणि आपण म्हणतो की 100 वर्ष आयुष्य एक्झॅक्टली किंवा हे. तर पण आपण हे सरकास्टिकली घेतो, तुला कसं काय कळलं, नाही टेलिपॅथी झाली असेल, हे आपण खूप हसून सोडून देतो. पण तेव्हा ऍक्च्युअली आपल्या विचारांची पातळी जुळलेली असते आणि कुठेतरी आपल्याही नकळत ती देवाणघेवाण झालेली असते. अशी टेलिपॅथी घडते आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत. लहान मुलांच्या बाबतीत हमखास घडतं की आईच्या हातचा पदार्थ आवडत असतो आणि शाळेतनं घरी गेल्यावर आईला अमुक अमुक आज कर असं सांगू म्हणून मुलं येतात, घरी गेल्यावर आईने तीच डिश बनवून असते. सो हे कसं कळतं, ते कळलेलं नसतं. म्हणजे ते कुठेतरी त्या मेसेजेस पास होतात. पण ऍक्च्युअली ही जी उदाहरणं आहेत, आणि अशी खूप उदाहरणं बघायला मिळतील, पण ही सगळी उदाहरणं जी घडतात ती आपल्याही नकळत घडून येतात. कारण मुळात त्या व्यक्तींशी आपण इतके अटॅच असतो की आपल्याही नकळत कुठेतरी ते मेसेजेस पास होतात, रिसीव्ह होतात आणि ते घडून येतात. फक्त या कोर्समध्ये किंवा आम्ही जे टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेशन म्हणतो त्यात आम्ही ह्युमन्सशी कनेक्ट करणं रेकमेंड नाही करत. अच्छा. ते याच्यात माणूस इन्क्लूड नाहीये आमच्या कोर्समध्ये किंवा आम्ही जे शिकवतो त्यामध्ये. बेसिकली ती व्हायब्रेशन्स त्याच्यापर्यंत पोहोचतात, एनर्जी लेवलवरती ते विचार संवेदना ट्रान्समिट होतात. ते त्या प्राण्याला समजेल अशा मोडमध्ये ट्रान्समिट होतात आणि प्राण्याचे जे काही त्याच्या भावना आहेत त्या आपल्यापर्यंत पुन्हा एनर्जी लेवलवरती ट्रान्समिट होतात. सो आपण व्हाईब्स हा शब्द अगदी खूप कॉमन वापरतो की ह्याच्या व्हाईब्स मला जाणवल्या, त्याच्या व्हाईब्स मला जाणवल्या. सो ती व्हायब्रेशन्सच्या माध्यमातून ती देवाणघेवाण असते. ओके. आणि तुम्ही कम्युनिकेट केलं किती वेळामध्ये रिस्पॉन्ड करतो? इन्स्टंटली. त्याच्यामध्ये असा वेळ नाही जात. म्हणजे जसं आता आपण समोरासमोर बसून गप्पा मारतो, तर आपण असं वेळ नाही घेत ना की काहीतरी प्रश्न विचारला आम्ही लगेच उत्तर देतो, की आपण रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो. सो तितक्याच स्मूथली. पण समजा एखाद्या प्राण्याची इच्छा नाही आता तुमच्याशी कम्युनिकेट करायची आणि त्यांनी आता तुला लगेच नाही उत्तर दिलं, 2 दिवसांनी दिलं किंवा 2 वर्षांनी दिलं किंवा 2 महिन्यांनी झालं असं काही, तर ते असं घडतं का? म्हणजे असं नाही घडत. त्याचं कारण असं की आपण त्यांच्या कन्सेंटनेच त्यांच्याशी बोलतो. असं नाही की त्यांच्या मनाविरुद्ध आपण त्यांच्या मनातलं काही काढून घेतोय.
हा संवाद आहे. सो त्याच्यामध्ये ती ड्युअल प्रोसेस आहे की मी बोलतेय, समोरचा रिस्पॉन्ड करतोय, समोरचा बोलतोय, मी रिस्पॉन्ड करते. तर हा संवाद असाच चालतो. सो जेव्हा आम्ही प्राण्यांशी बोलतो तेव्हा त्यांची परवानगी काढतो, कन्सेंट घेतो आणि मगच तो संवाद होतो. सो नॉर्मली आतापर्यंत तरी आमचा अनुभव असा नाही की प्राणी म्हणला नाही आता मला वेळ नाही, मी काही बोलणार नाही, असं नाही होत. आणि मुळात फिजिकल लेवलला त्यांना डिस्टर्ब केलं जाते ना कुठे. म्हणजे त्यांना कसं होतं की एखाद्या प्राण्याला जर का 4 लोक येऊन सारखे त्याला हात लावतायत, लाड करतायत, उचलून घेतात, तर तो इरिटेट होईल. पण हा टेलिपॅथी कनेक्ट आहे. सो फिजिकल लेवलला तो झोपलाय, खातोय, खेळतोय, उड्या मारतोय, काहीही करत असेल तरी त्याला डिस्टर्ब होत नाही. आणि त्यामुळे त्या प्राण्यांना असं ते नकार देत नाहीत बोलायला. अच्छा, की मी नाही बोलणार. मग समजा आता एखादा मृत प्राणी असेल तर त्याच्याशी आपल्याला बोलता येतं का? किंवा समजा एखादा हरवला, एखाद्याचं पाळीव कुत्रा म्हणजे काहीतरी हरवलंय आणि ते दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालाय, तर हे तुम्हाला कळतं का? हा, आता ज्यावेळेला मिसिंगच्या केसेस येतात तेव्हा माहितीच नसतं की प्राणी सेफ आहे का नाही. कारण मुळात एकदा तो बाहेर पडला की कितीतरी धोके असतात त्यांना. सो जजमेंटल होत नाही आम्ही कधीच, कनेक्ट करेपर्यंत कुठलंही आम्ही अजम्पशन नाही बनवत. आणि काही वेळेला त्याची एनर्जी डिस्टर्ब जाणवते किंवा त्याच्या बाबतीत काही वाईट घडलं असेल असं सेन्स होतं. फक्त हे आम्ही डोळ्यांनी बघितलेलं नसल्यामुळे आम्ही रेकमेंड करतो की जरी तुम्हाला असं रिसीव्ह झालं की कनेक्ट म्हणजे तो नाही, आता त्यामध्ये फिजिकल बॉडी ड्रॉप केली असेल, मृत्यू झालाय, तरी 100% खात्रीने कोणी हे सांगू शकत नाही की हो मृत्यू झालाच आहे किंवा नाही. पण एनर्जी मधला डिस्टर्बन्स जाणवू शकतो फॉर शुअर. आणि त्यातून अंदाज येऊ शकतो की याच्या बाबतीत काहीतरी दुर्दैवी घडलं असेल असं. ओके, प्राणी सेफ नाहीये असं ते तोंडाने नाही सांगणार आहेत, परंतु तो एनर्जी मधला फरक जाणवू शकतो. म्हणजे आमच्याकडे बऱ्याच वेळेला ज्या हरवलेल्या प्राण्यांच्या केसेस येतात तर त्याच्यामध्ये कळतं की त्यांनी कदाचित फिजिकल बॉडी ड्रॉप केली असेल. फक्त हे स्टेटमेंट करणं आम्ही अनएथिकल समजतो. त्याचं कारण असं की हा भौतिक कनेक्ट नाहीये ना, इथे कुठलं मीडियम नाहीये. मी काही तो व्हिडिओ कॉल करून पाहिलेलं नाहीये की प्राणी गेलाय. सो आम्ही त्यांना कन्व्हे करतो की त्याची एनर्जी वीक लागतीये, एनर्जी लो लागतीये, मे बी त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलेलं असावं. सो एकदम काहीतरी खोटं चुकीचं सांगणं पण चूक आहे की नाही छान आहे, तो खेळतोय, मस्त आहे, असं सांगणं चुकीचं आहे. जेव्हा की मी अनुभव घेते की त्याची एनर्जी डिस्टर्ब आहे, एनर्जी वीक आहे, सो त्यावेळेला त्या माणसाची पण थोडीशी मानसिक तयारी होते अगदीच. आणि थोडा आशेवरती पण तो जगू शकतो. आम्ही सांगतो की वाट पहा, तुम्ही आवाज द्या किंवा तुमच्या परीनं सोशल मीडियावरती पण व्हायरल करा, अशा काही उपाय त्यांना सजेस्ट करतो. अच्छा, मग मी असं ऐकलंय की रेकी किंवा प्राणिक हिलिंग जे असतं ह्याच्यामध्ये जेव्हा ते केलं जातं तेव्हा ते करणाऱ्या व्यक्तींना पण काही त्रास होतो किंवा ते आजार त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतात. तर ह्या अशा प्रकारच्या कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेटरला काही या सगळ्याचा ड्रॉबॅक किंवा त्याला काही त्रास होऊ शकतो का या एनर्जी? हा साधा सरळ संवाद आहे, त्यामुळे कम्युनिकेटरला किंवा प्राण्याला किंवा त्या प्राण्याच्या ओनरला कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होतो. फिजिकल खूप जास्त सेंटी असेल किंवा खूप जास्त इमोशनल बर्डन घेणारी व्यक्ती असेल तर त्यांना मे बी थोडं वाईट वाटू शकतो की अरे रे ते त्या मग त्याच्यामध्ये आपण मग थोड्या वेळ त्याच भावनेमध्ये राहतो ना. समजा एखाद्या मिसिंग केसमध्ये मला असं जाणवलं की प्राणी कदाचित गेलेला आहे, मग थोड्या वेळ ते आपण त्या दुःखामध्ये राहतो. कारण एखादा पाळीव प्राणी आहे आणि तो अनेक वर्ष आपल्या बरोबर आहे आणि त्याच्यानंतर तो गेल्यावरती पण लोक दुःखात बुडून जातात किंवा अनेक वर्ष ती त्याच्या आठवणीत राहतात, हे आपण बघतच असतो. पण अशा प्रकारे कम्युनिकेट करू, तुम्ही अशा प्रकारे कितीतरी प्राण्यांची कम्युनिकेट करत असाल आणि मग या सगळ्याचा त्रास होत नाही का कुठे? नाही, तसा त्रास नाही होत. आता याच्यासाठी आम्ही बाकी काही टेक्निक्स सजेस्ट करतो की तुम्हाला पूरक ठरतात या कम्युनिकेशन जर्नीमध्ये. तेही कोर्सच्या अंडर सिलेबसचा तो भाग आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या प्रॅक्टिसेस फॉलो करतात तर आपल्या मनावर थोडासा कंट्रोल येणं किंवा हे जे ओव्हर सेन्सिटिव्हनेस आहे तर ते बॅलन्स होणं, आपली एनर्जी बॅलन्स राखणं, याच्यासाठी त्याची मदत होते. पण शारीरिक पातळीवरती कुठला तरी त्रास झाला, आजार झाला किंवा काहीतरी डिस्टर्बन्स आला असं नाही. जसं शर्मिलाने जो पॉईंट सांगितला की ते इमोशनल, तुम्ही जेव्हा खूप जास्त सेंटी असाल, म्हणजे अशी लोक असतात ना की ज्यांना कोणाचंही दुःख बघितलं की लगेच डोळ्याचं पाणी येतं, तेवढाच विषय असतो, बाकी तसा फिजिकल त्रास होत नाही. ओके, आणि मानसिक अवस्थेत जर किंवा मनावर काही परिणाम झाला तरी त्याच्यासाठीचा पण
काय करायला हवं Grounding त्याच्यासाठी आम्ही suggest measurements तुम्ही करतो. तुमच्या कोर्समधून सांगत असता. ग्राउंडिंग सजेस्ट करतो. ग्राउंडिंग मेडिटेशन्स आहेत, अगदी अच्छा. साधी साधी मेडिटेशन्स आहेत, पण बरं. ही मेडिटेशन म्हणजे आपल्या पारंपरिक किंवा स्पिरिच्युअल मेडिटेशन सारखी नाहीये. ओके. सो काही छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण आपली एनर्जी बॅलन्स करू शकतो. आणि असं म्हणजे अनुभवलो आम्ही की जे आधी खूप चंचल होते किंवा थोडेसे ज्यांचं मन थाऱ्यावर नसतं, तर त्यांनी रेग्युलर ग्राउंडिंग सुरू केल्यावर किंवा प्राण्यांची जेव्हा ते बोलायला सुरुवात करतात या कम्युनिकेशनच्या विषयामध्ये ते येतात, त्यानंतर त्यांना असं जाणवतं की नाही, आता मला असं जाणवतं की माझी एनर्जी आता जास्त स्थिर राहायला लागली, अच्छा. किंवा आता मला आधी जे विचार धावायचे किंवा खूप ओव्हर सेंटिव्ह होत असायचे, तर त्या विचारांवर कंट्रोल करणं किंवा थोडंसं बॅलन्स राहणं हे जमायला ओके. म्हणजे एक प्रकारे तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला पण या कोर्सचा उपयोग होतो. म्हणजे हे खरं तर क्लेम बेनिफिट नाहीये की हा कोर्स करा म्हणजे तुम्हाला असं फायदा मिळेल, पण लोकांचा तो अनुभव असतो, अनुभव आहे, त्यांना तो फायदा मिळतो. आणि एक मगाशी तुझं स्ट्रे डॉग्सच्या संदर्भात म्हणलं की यांच्या एरियामध्ये एक स्ट्रे डॉग तुम्हाला कम्युनिकेट करायचं, तर हाऊ डू यू ट्रस्ट की त्याच सेम डॉगला तुम्ही कम्युनिकेट करता? म्हणजे 4 अजून डॉग असतील, तर ते तुम्ही कसं कम्युनिकेट करता आणि ती ऑथेंटिसिटी कशी क्रॉस चेक करता? बेसिकली हा इंटेन्शनल कनेक्ट असतो, म्हणजे आपण युनिव्हर्सला इंटेन्शन सेट करूनच त्या पर्टिक्युलर प्राण्याशी बोलत असतो. सो तेव्हा काय होतं की मी माझी एनर्जी त्या पर्टिक्युलर प्राण्याशीच अलाइन करते, त्यामुळे तिथे क्रॉस कनेक्शन नसतं. पण तुम्ही पाहिले नाही, त्याचा फोटो नाही तुमच्याकडे? हा, पण जसं मगाशी मी म्हटलं की मी जेव्हा एका पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल डोक्यातला जो आहे त्याच्याशी मी कनेक्ट करायला, हा, आणि दुसरं की स्वतःहून कोणी कम्युनिकेट करतात का? करतात. प्राणी कनेक्ट होतात स्वतःहून, आणि जेव्हा आपला चॅनल ओपन असतो किंवा त्या रिसिव्हिंग मोड मध्ये तुम्ही असता, तर तुम्हाला ते मेसेजेस रिसिव्ह करता येतात. मग या कोर्स मध्ये म्हणजे तुम्हाला ही शिकायला मिळतं की प्राणी तुमच्याशी स्वतःहून कम्युनिकेट करू शकतात, अनुभव येतात त्यांना. येस. प्राणी इव्हन झाडं आम्ही अनुभवतो की आता आपल्या घरात जेव्हा झाडं लावलेली असतात, बाग केलेली असतात, तर आपल्या झाडांशी आपण कनेक्टेड असतो, झाडही स्वतःहून कनेक्ट करतात. बरं. रिसेंटली एक हरवलेल्या कुत्रीची केस आली होती, आणि आम्ही कधी ठिकाण विचारत नाही, म्हणजे कुठे राहता असं विचारत नाही. त्याचं कारण असं की आपलं कॉन्शियस माइंड खूप जास्त ऍक्टिव्ह असतं, मग ते जर आपल्याला कळलं तर मग आपलं कॉन्शियस माइंड जास्त ऍक्टिव्ह होतं, वेराज हा कनेक्ट आम्ही सबकॉन्शियस माइंड मध्ये करतो. सो ही केस आली होती आणि त्यांनी सांगितलं की आमची जी डॉगी आहे, रॉटविलर डॉगी आहे, तर ती सकाळी जाते आणि 1-1.5 तासात लगेच स्वतःची स्वतः येते. सो ती गेली आणि ती थोड्या वेळ म्हणे आमच्या मेडच्या घरी बसली, आणि नंतर अजिबात कुणाला गावामध्ये दिसली नाही. छोटं गाव आहे म्हणे आमचं, आम्ही छोट्या गावात राहतो, तर म्हणे तिथे ती नंतर दिसलीच नाहीये, तर तुम्ही बोलाल का? आणि मी तिच्याशी जेव्हा कनेक्ट केला तेव्हा मला खूप विलक्षण अनुभव आला की तिने असं सांगितलं की मी थोडी पुढे चालत गेले आणि मला एक मेलेलं जनावर दिसलं, आणि मग तिने आजूबाजूचा परिसर पण मला दाखवला की इथं काय काय आहे असं. तो ते सगळं वर्णन, आणि ती मला म्हणली की मी दुपारपर्यंत घरी येईन, मी थोडीशी इथे रेंगाळली आहे ते जे काही दिसलंय त्याच्यासाठी. तिच्या मनात संशय काहीतरी निर्माण झाला होता. सो मी तिच्या पालकांना कन्वे केलं की तुम्ही काळजी करू नका, ती दुपारपर्यंत येईल, तिला काहीतरी मेलेलं जनावर दिसलंय आणि ती तिथे थोडीशी रेंगाळली आहे, आणि तिच्या आजूबाजूला अमुक 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 गोष्टी आहेत, हे सगळं वर्णन त्यांना सांगितलं. 1-1.5 तासाने त्यांनी मला म्हणजे ते फोटो वगैरे आणि हे सांगितलं की तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक खुणा इथे आहेत, पण ती नाही दिसली मला. तर म्हटलं की ठीक आहे, तिच्यावरती विश्वास ठेवा, ती जर म्हटली की मी दुपारपर्यंत येईल तर ती येईल. आणि मग 5च्या सुमारास त्यांचा मला मेसेज आला की ती आत्ताच आली म्हणून. बरोबर. असे अनुभव खरंच खूप विशेष असते ना, तुमच्यासाठी पण, आणि ज्यांची ती घालमेल झालेली असते आपला पाळीव प्राणी हरवल्यानंतरची, तर त्यांच्यासाठी पण हे खूप महत्वाचं असतं. त्यामध्ये एक ऑस्ट्रेलियाची केस आली होती, तर ते असं म्हणले की आमचा बोका, आम्ही बीचवरनं घरी चाललो होतो, तर वाटेत त्याला असं लोकांनी किती छान आहे छान आहे असं केलं, आणि म्हणजे तो उडी मारून पळाला. 3 दिवस झालेत आम्ही त्याला शोधतोय, आणि शेवटचा उपाय म्हणून आम्ही कम्युनिकेटरची हेल्प घ्यायचं ठरवलं. आणि ते स्वतः कम्युनिकेशनच्या बाबतीत अतिशय स्केप्टिकल होते. त्यांनी स्वतःहून मान्य केलं की मी आहे, पण तरी सुद्धा तुम्ही करा कम्युनिकेशन. आणि कम्युनिकेशन केलं, आणि अक्षरशः तासाभरात तो बोका त्यांचा मिळाला. ज्या खाणाखुणा त्यांनी शेअर केल्या होत्या त्या खाणाखुणांच्या बेसिसवरती केलं. यामध्ये ना आणि प्राण्यांची इच्छा खूप आवश्यक असते, म्हणजे मिसिंग केसेस मध्ये स्पेसिफिकली
म्हणजे जर प्राण्याची इच्छा नसेल की त्याला परत जायचंय किंवा तो सापडावा घरच्यांना, तर ते खाणं तरी सुद्धा ते शेअर करतात, ते कुठे आहेत काय आहे, पण त्यावेळेला प्राणी सापडत नाही. तो मुळात एक गैरसमज असा आहे की टेलिपॅथिक कम्युनिकेशन ही हरवलेले प्राणी शोधता येतात किंवा त्यांना परत आणता येतात. सो आता ज्या केसेस आता शेरविनाने सांगितल्या किंवा आणखी काही केसेस आपण बघू, तर त्या प्राण्यांची इच्छा परत येण्याची असेल तर ते डेफिनेटली सापडतात किंवा परत येतात, पण त्यांच्या इच्छेविरुद्ध कम्युनिकेटर त्यांना ट्रॅक करणं किंवा परत आणणं हे नाही करू शकत. म्हणजे आता एक केस मी जी सांगते तर त्याच्यामध्ये माझी एक क्लायंट होती जिच्या पेट्सशी मी बऱ्याचदा कम्युनिकेशन करायचे, आणि तिच्या बहिणीचा एक कुत्रा, तिने त्याचं पोस्टिंग समवेअर होतं तिथे कॉलनीमध्ये तो राहत होता, आणि आता ही बहीण शिफ्ट झाली होती तिकडनं, पण केअरटेकर होता जो त्याला खायला घालायचा, आणि तो देशी कुत्रा असल्यामुळे तो मोकळा फिरायचा, इकडे तिकडे जायचा. आणि 8 दिवस जवळजवळ झाले तो दिसत नाही, गायब झालाय, म्हणून मग त्यांनी तिला कळवलं आणि तिने मला अप्रोच केलं की म्हणजे असा बहिणीच्या इकडे कुत्रा आणि तो गायब झाला. म्हणजे तुम्ही एवढे 8 दिवस का थांबला तो गायब झाला? तर म्हणजे नाही म्हणजे मलाच आता कळलं, आणि कळल्याबरोबर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. म्हटलं 8 दिवसांमध्ये आपल्याला सांगता येत नाही की तो सेफ आहे किंवा काय आहे, तर तो जर नेहमी तिथे असायचा तर त्यांनी लगेच येणं अपेक्षित आहे, पण तरी बघूया आपण काय होतं. पण इमिजिएट त्याच्याकडून मला ज्यावेळेला फोटो त्याचा बघितला तर वाईट जायला लागला की हा सेफ नक्की आहे, याच्यावर काही वाईट घडलं नाही. आणि कनेक्ट केला मला असं रिसीव्ह झालं की तो रस्त्याने नेहमीसारखा भटकत असताना मोटरसायकलवरून जाणारे कोणत्या त्याला टार्गेटपणे दगड मारून त्रास देऊन घाबरवलं. त्या भीतीने तो पळत पळत जो गेला तो बराच लांब जाऊन कुठेतरी एका ठिकाणी तो थांबला ऍक्सिडेंटला, आणि तिथे अर्धवट बांधकाम झालेलं घरासारखं मला दिसतंय. आणि अजून बारीक सारीक वर्णन तिथलं मला मिळालं, विहीर होती, शेजारी आणखी एक घर होतं, माणसं आहेत वगैरे वगैरे. म्हटलं त्याला काहीतरी खायला की लोक देत आहेत, आणि तो सध्या अजून घाबरलेला असल्यामुळे तो परत यायला बघत नाहीये. तिने हे सगळं कळवलं त्या केअरटेकरला, तो शोधायला गेला, आणि जो 7 दिवस सापडत नव्हता, ती म्हणजे तुम्ही वर्णन कळवल्यानंतर ते सगळं बघितलं त्याने, आणि त्यानुसार अचूक सापडलं. घर ऐवजी ते मे बी जे मला घर सेन्स झालं होतं म्हणजे ते फार्म हाऊस होतं. ते फार्म हाऊसचं अर्धवट बांधकाम चालू होतं, तिथे मजूर त्याला खायला देत होते, आणि तो सापडला. 8 दिवसात थोडासा अशक्त झाला होता, कारण जसं इथे घरी मिळतं तितक्या प्रमाणात नव्हतं खायला मिळतं, थोडंसं आपलं पोटापुरतं मिळतं, पण मग तो त्याच्याबरोबर परत आला. अशा गोष्टी घडतात. त्याचं विलिंगनेस ऑल्सो आणि डेस्टिनी ऑल्सो. जर त्याच्या नशिबातच ते रियुनियन नसेल पालकांशी तर काही नाही करू देणार. प्रत्येक जीव जन्माला येताना स्वतःचं नशीब घेऊन येतो. सो बाहेर त्यांना जे सर्व्हायव्हलचे धोके असतात ते धोके लक्षात घेतले आणि त्यांचं फ्री विल जर नसेल तर या दोन्ही गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला कम्युनिकेटर बोलला आणि प्राणी मिळाला असं नाही होत. आपलं हे जे व्हेंचर आहे पॉशॅडोज, तर आता या व्हेंचरच्या अंतर्गत हे टेलिपॅथी कम्युनिकेशनचे कोर्सेस चालत आहेत, तर अजून पुढे जाऊन याच्यामधून काही आणखीन वेगळे कोर्स लॉन्च करायचे किंवा या विषयातलंच अजून काही डीप नॉलेजचे सेशन्स सुरू करायचे असं काही विचार आहे का? बेसिकली आमचा कोर्स आम्ही ऍडव्हान्स लेवल पर्यंत घेतो. म्हणजे असं काही नाही की बेसिक आणि ऍडव्हान्स असं काही वेगवेगळं आहे. सो सगळा एक्सटेन्सिव्ह असा कोर्स आपला आहे. पण अजून एनर्जी मोडॅलिटीज आहेत ज्या आम्ही वी आर ट्राईंग टू इंटिग्रेट दोज मोडॅलिटी ऑल्सो इन टेलिपॅथिक कम्युनिकेशन. कारण लोकांना बऱ्याच वेळेला नाही ॲक्युरेटली सांगा. सो काही गोष्टी जसं मी म्हणलं की मॅनमेड स्टफ ह्याच्यामध्ये आपल्याला नाही कळत. मग अशा वेळेला काही अंतर दिशा या कारणासाठी आम्ही पेंडुलम डाउझिंग असेल किंवा टॅरो असेल तर त्याचं आपण जर इंटिग्रेट केलं तर मे बी अजून काही आपल्याला अॅक्युरसी येऊ शकेल. अॅक्युरसी म्हणण्यापेक्षा काही गोष्टींचं अजून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकेल एक्स्ट्राचं जे आपल्याला. सो टॅरो कार्डचा कोर्स आमचा लवकर नेक्स्ट मंथ सुरू होईल, ज्याच्यामध्ये टॅरो कार्ड रिडिंग पण असेल आणि अॅनिमल कम्युनिकेशन मध्ये ते कसं वापरता येईल. सो त्याच्याबद्दल पण त्याच्यामध्ये काय आता प्रत्येकाचे सेन्सेस वेगळ्या पद्धतीने काम करतात. सो कोणाला कुठल्या पद्धतीने उत्तर मिळेल, कोणाला कुठल्या पद्धतीने उत्तर मिळेल. तर कधी कधी असं होतं की एखाद्या प्रश्नावरती थोडी आणखी क्लॅरिटी आणखी स्पष्टता मिळावी प्राण्याकडून, म्हणून अशा मोडॅलिटीचा वापर यामध्ये करता येऊ शकतो. सो आता आहेत म्हणजे काही गोष्टी डोक्यात आहेत. अच्छा, पण आता तुम्ही म्हणताय त्यानुसार हा विषय गेली काही वर्ष सतत लोकांच्या डोळ्यासमोर आहे किंवा अनेक जण हा विषय शिकतायत, तर याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा किंवा अशा स्वरूपाचं पाऊल कुठे टाकलं गेलेलं मी ऐकलं नाहीये, तर त्यामागे काय कारण असेल किंवा तुम्ही स्वतःहून असं काही इनिशिएट करताय का? आहे डोक्यात. कारण की ऍस्ट्रॉलॉजी झालं, न्यूमरॉलॉजी झालं याचे कोर्सेस शिकवले जातात, काही विद्यापीठ शिकवतात, परंतु टेलिपॅथिक कम्युनिकेशनचं अजूनपर्यंत नाहीये. तसं डोक्यात आहे.
पण बघू, म्हणजे कारण ऑकल्ट सायन्स आहे हे, सो बरोबर. यापेक्षा लोकांचे दोन मतप्रवाह दिसतात आणि काही लोक अजूनही मान्य करायला तयार होते ज्यांचं माइंड खूप जास्त रॅशनल आहे किंवा लॉजिकल आहे आणि नाही प्रत्येक गोष्ट आम्हाला सायन्सच्या कसोट्यांवरच सिद्ध करून दाखवा. तर कदाचित आज टेलिपॅथी तुम्हाला अशी ऑन पेपर नाही दाखवता येणार. याच्यावर संशोधन चालू आहे, म्हणजे असं नाही की याला सायन्सचा काही बेस नाहीये किंवा काहीही आधार नाहीये. हे चालू आहे संशोधन. आज त्याचा कदाचित लिखित पुरावा अवेलेबल नाहीये, काही दिवसांनी किंवा काही काळांनी तो मे बी अवेलेबल होईल, पण चालू आहे. म्हणजे असं नाही की याला काही सायन्सचा बेसच नाहीये, पण काही लोकांना प्रत्येक गोष्ट भौतिक स्वरूपामध्ये बघणं आणि मगच ती मान्य करणं आवश्यक असतं. पण याचा जो अनुभव येतो किंवा जे रिझल्ट दिसतात या कम्युनिकेशनचे, ज्या गोष्टी तुम्ही कुठल्याच चौकटीमध्ये नाही बसवू शकत आणि त्याला कुठलंही लॉजिक अप्लाय नाही होत, तर तेव्हा त्याची म्हणजे खरेपणा पटायला लागतो लोकांना. मुळात काय, आणि सायन्स वाले म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड असलेले स्टुडंट्स किंवा लोक, म्हणजे जसं डॉक्टर मी म्हटलं, तर तेही शिकून याचा अनुभव घेतात. सो ज्यांना म्हणायचं की नाही हे काही खरं नाहीये, तर ते म्हणत राहू देत, आपण काही करू शकत नाही. आता मी जर असं तुम्हाला म्हटलं की मला अमुक अमुक स्वप्न पडलं, तर मी ते तुम्हाला दाखवू नाही शकत ना की मला स्वप्न काय पडलं. तुम्हाला मी जे तोंडाने सांगते त्याच्यावरती तुम्हाला विश्वास ठेवायला लागतो. सो आता तसं काही मी प्रूव्ह नाही करू शकत की मी टेलिपॅथीनी प्राण्यांशी बोलते. बरेच लोक नाही ऍक्सेप्ट करत. रादर सोशल मीडियावरती तुम्ही बघितलं तर चेष्टा करणारेच भरपूर आहेत. मग कम्युनिकेटर आहे तर मग अमुक करून दाखवा, त्या कुत्र्यांना गप्प करून दाखवा. असं कसं करता येईल? तो एक स्वतंत्र जीव आहे. जस्ट बिकॉज कोणीतरी कम्युनिकेटर त्यांना सांगताय की शांत राहा म्हणून तो शांत राहील का? त्याचं जे नैसर्गिक वागणं आहे तो ते सोडेल का? बरोबर. तो एक पूर्णपणे वेगळा जीव आहे, त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे, त्याचं स्वतःचं काहीतरी आपलं इच्छा आहे, त्याचं म्हणणं आहे. आणि मगाशी आपण बोलता बोलता तू विचारलं होतंस की रस्त्यावरचे जे कुत्रे भुंकतात वगैरे, तर त्यांच्या भुंकण्यापाठीमागे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. त्यांना मिळणारं खाणं, आपल्या इथे एकूणच भटक्या कुत्र्यांविषयीचा जो एक राग आहे लोकांच्या मनामध्ये, त्यांना जसं वागवलं जातं, असे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. शिवाय ते कळपाने राहणारे आहेत. त्यांच्या एरियामध्ये दुसरा माणूस, कुत्रा कुणी आलं तर त्यांना ती भीती असते. सो त्या भीतीने ते डिफेन्सिव्ह मोडमध्ये जाणं, भुंकणं, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्यात. कुत्रा म्हणजे हे दोन्ही प्राणी निशाचर आहेत, त्यामुळे ते रात्री ऍक्टिव्ह असतातच. निशाचरच जीव आहे तो. बरोबर. आता जे पाळीव प्राणी असतात जे घरात राहतात त्यांना माणसांच्या बरोबर राहून माणसांच्या रुटीनची आणि त्यांच्याप्रमाणे रात्री झोपण्याची वगैरे सवय लागते, पण अदरवाईज मुळात तो रात्रीच ऍक्टिव्ह असणारा प्राणी. बरोबर आहे. आणि कुत्रा आहे तो भुंकणारच, तो त्याचा आपल्याला त्रास होतो हेही तेवढंच खरं आहे, म्हणून त्यांना गप्प बसवा. तर कम्युनिकेटर म्हणजे मग म्हटलं तसं रिंग मास्टर किंवा त्यांचा ट्रेनर नाहीये की बाबा तो कमांड दिला आणि मग कुत्रा गप्प बसेल. रिक्वेस्ट करू शकतो आणि त्याचाही अनुभव आम्ही घेतोय की ऍटलिस्ट ते ओरडणं थोडंसं सौम्य करा किंवा थोडंसं तुम्ही शांत थोडेसे राहाल का असं. पण जमीला म्हणायचं असं त्या कुत्री का रात्री ओरडतात, कारण खूप कॉमन तक्रार लोक आमच्याकडे घेऊन येतात की आमच्या एरियात खूप कुत्रे होतात, तुम्ही कम्युनिकेटर आहात तर त्यांना गप्प बसवा. तर ते गप्प बसवा असं म्हणून ते बसणार नाहीये, पण त्यांना रिक्वेस्ट करणं, त्यांना कारण विचारणं हे आपण करू शकतो. आणि त्याला नंबर ऑफ रिझन्स की कुत्री का ओरडतात. सो प्रत्येक ठिकाणी सेमच अप्लाय होईल असं पण नाही. ओके. एक प्रश्न आहे खरं तर, हा या व्हिडिओमध्ये घेता येईल की नाही मला माहिती नाही, पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स वगैरे जे असतात ना, की एखादे आहेत फोटोग्राफर की जे पर्टिक्युलरली फक्त वाघाचेच फोटो काढतात, तर ते अशा हा कोर्स करून किंवा असं कम्युनिकेशन शिकवून ते त्या वाघाला सांगू शकतील का की तू मला मस्त छान पोज दे बरं का, मला अशा पोज मधले फोटो हवेत तुझे? ते विचारू शकतील की पोज देशील का, किंवा मी तुझा फोटो काढला तर चालेल का. मुळात फोटो काढणं इथपासून तयारी होते, कारण आपण कसं करतो मला वाघाचा फोटो पाहिजे. येस, एक्झॅक्टली. त्याला आवडणार आहे का ते हे आपण विचारच करत. इव्हन आम्ही आमच्या कोर्समध्ये हे पण सांगतो की तुम्ही जेव्हा त्या प्राण्यांचे कुठल्याही पक्षाचे फोटो काढताय तर पहिली त्याची कन्सेंट विचारा. म्हणजे इव्हन पेटचे सुद्धा, आपल्याच पेटला सुद्धा आपण गृहीत धरतो आणि फोटो काढायला जातो. आणि बहुतेक लोकांना हा अनुभव घेतात की समजा काहीतरी खूप गोड पोज दिसते त्या पेटची आणि मी फोटो काढायला गेले, क्लिक करायच्या मोमेंटला ते असं मान फिरवतं किंवा काहीतरी पंजाब डोळ्यावर आणि तो फोटो ब्लर होतो, खराब होतो, आउट ऑफ फोकस जातो. इव्हन पक्ष्यांच्या बाबतीत आपल्याला दिसतं खिडकीतून अरे काय मस्त पक्षी बसलाय समोर झाडावर, क्लिक करायच्या मुवमेंटला तो उडून जातो. कळतं कसं? तर त्यांना फोटो म्हणजे काय, कॅमेरा म्हणजे काय वगैरे हे शब्द आणि ऍक्च्युअल युनिट्स नाही कळणार, पण कृती काहीतरी चालली आपल्या बाबतीत हे त्यांना कळतं आणि त्यांना याची जाणीव असते. आणि आपल्याला आपण बसलोय आणि कोणतरी फोटो काढायला गेली तर आपल्याला तरी ते आवडेल का?
सो प्राणी पक्षी आहेत म्हणून त्यांना गृहीत खूप धरलं जातं आपल्याकडनं. सो त्यांची कन्सेंट घेतली आणि होकारार्थी उत्तर आलं तर फोटो खूप छान येतात. बरं. आणि कन्सेंट घेतली, समजा आपण विचारलं काढू का फोटो, नाही असं उत्तर आलं तरी फोटो काढायला घेतलं तर तो फोटो हमखास घेत असतो. हा आम्ही स्वतः घेतलेला अनुभव. प्राण्यांना माणसांबद्दल काय वाटतं, हे प्राण्यांनी कधी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय का या कम्युनिकेशनच्या माध्यमातून, किंवा तुम्हाला असे काही अनुभव ऐकायला मिळालेत का? इन जनरल नाही, पण आता आपण कुठल्या पाळीव प्राण्याशी बोलतोय तर त्याला त्याच्या ओनर बद्दल काय वाटतंय हे आपण विचारू शकतो. तसं ते बोलतात सुद्धा. आणि इन जनरल सुद्धा म्हणजे जर बोलायचं झालं तर अशी गरज नाही किंवा असं फार आलं नाही, पण प्रत्येक प्राण्याचं मत वेगळं असतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना की प्राणी माणसाला नावच ठेवत असतं, असं नाही, कारण प्रत्येक प्राणी हा सुद्धा युनिक आहे. त्यामुळे प्रत्येक प्राण्याचे विचार पण वेगळे असतात. म्हणजे आपण 2 सेम प्राणी घेतले, उदाहरणार्थ बैलगाडीला जोडलेले 2 बैल, तर त्या दोघांचं सुद्धा मत वेगवेगळं असू शकेल, त्यांची थिंकिंग प्रोसेस वेगळी असू शकेल. एखाद्याला ते आवडत असेल, एखाद्याला ते आवडत नसेल, एखाद्याला खूप त्रास होत असेल. गॉसिप फक्त करत नाही. प्राणी आपला आनंद पण शेअर करतात का? म्हणजे इतक्या आपण आता मगाचपासून बोलतोय तर हरवलेले प्राणी किंवा दुःखातले प्राणी किंवा स्ट्रेस्ड प्राणी हे कम्युनिकेट करतात आणि आपल्याला काहीतरी सांगतात, पण त्यांना आनंद झालाय, खूप खुश आहेत, असं कम्युनिकेशन मधून पोहोचतं का? हो, निश्चितपणे. म्हणजे ती एनर्जी आपल्याला जाणवते, कारण हे एनर्जी लेवलचं कम्युनिकेशन असतं. सो ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवते आणि मग त्याच्यातनं ते व्हाइब्स आपल्यापर्यंत पोहोचत असतात की प्राणी खूप खुश आहे. अच्छा. आणि प्राणी किती अटॅच असतात याचं एक उदाहरण सांगते. एक मुलगी होती जिच्या मांजरीला खूप काय काय पदार्थ खायला आवडायचे, वेगवेगळे पदार्थ ती खायची, आणि सडनली तिने सगळे पदार्थ खाणं सोडलं आणि फक्त ती एका टाईपचं कॅट फूड खायला लागली. त्यात प्रॉब्लेमॅटिक काही नव्हतं, म्हणजे तिला जे काय खायचं ते घरचे देत होते, पण देवर क्युरियस की बाबा काय झालं, आधी तर सगळं खायची. आणि तिच्याशी कम्युनिकेट केल्यावर तिने सांगितलं की मी त्या ताईसारखं माझ्या वागते आहे, तिने तिचे आवडते पदार्थ खाणं बंद केलं, सो मी पण बंद केलं. आणि मला असं बाउलमध्ये काहीतरी चिवड्यासारखी व्हिज्युअल त्यावेळेला मिळाली होती. अच्छा. मग मी तिला हे कन्वे केलं, म्हटलं तिचं म्हणणं आहे की तू तुझे आवडते पदार्थ खाणं सोडलंयस म्हणून ती पण आता ते खात नाहीये. आणि ती हसायला लागली, कारण ती मॉडेलिंग फील्ड मध्ये होती मुलगी, आणि कोविड मधला हा काळ होता. ती म्हणली मी थोडंसं वेट पुट ऑन केलं, त्या सगळं कामं बंद आहेत, घरात आहेत, सरबट सरबट खाणं सुरू. ती सलाड खात असेल बाउल मध्ये. म्हणजे मला मेंटेन करणं खूप गरजेचं आहे स्वतःला. समाज लक्षात आल्यावर ती ओट्स खात होती, ती ओट्स डाएट वरती आहे, मला चिवडा वाटला होता. आणि ते इतके प्राणी अटॅच असतात आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींना पण आपल्या कॉपी करतात, मिरर करतात, वागतात. आणि मग नंतर तिने आपला कोर्स केला आणि ती खूप छान कम्युनिकेशन करते आता या जर्नीमध्ये. नॉनव्हेज खाणारा माणूस अशा प्रकारचा कोर्स करू शकतो का? आणि या कोर्सचा त्याच्यावर काही परिणाम झाला तर खरंच खूप मोठं काहीतरी घडू शकेल. ओके, कसं खूप इंटरेस्टिंग हा क्वेश्चन आहे. आणि लोकांना हा प्रश्न असतो, काही काही जणांचा गैरसमज असतो की नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही कम्युनिकेशन नाही करू शकत किंवा तुम्हाला नॉनव्हेज सोडायला पाहिजे. तर यामध्ये असं आहे की प्रत्येक जीव हा निसर्ग नियमांना धरून जगतो, आणि माणसाने नॉनव्हेज खाल्लं तर ते चांगलं वाईट अशा आपल्या बऱ्याच कन्सेप्ट असतात, अनेक विचार प्रवाह यामध्ये असतात. आणि आपण ठरवतो की नॉनव्हेज खाणं वाईट आहे किंवा चांगलं आहे किंवा काय जे काय असेल प्रत्येकाचं. प्राण्यांचा अप्रोच कसा असतो याच्याकडे बघण्याचा, तर प्राण्यांसाठी ती एक नैसर्गिक गोष्ट आहे, जीवोजीवस्य जीवन, म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाच्या भक्षस्थानी करतो. आता इथे जंगलात ज्या वेळेला वाघ हरणाची शिकार करतो तर मग ते लोकांना नॅचरल अन्न साखळी आहे असं पण माणसाने खाल्लं तर मग ते वाईट आहे, हे आपला अप्रोच असतो. पण इथे आम्ही कुठलंही परसेप्शन किंवा कुठलं जजमेंट नाही ठेवत की नॉनव्हेज योग्य अयोग्य काही नाही. आपण कम्युनिकेशनचा आणि प्राण्यांचा अँगल जर विचारात घेतला तर त्या कोंबडीला किंवा जे मीठ म्हणून कंझ्युम केले जातात प्राणी, ते असा अप्रोच नाही ठेवत की माणसाने खाल्लं तर वाईट किंवा प्राण्यांनी खाल्लं तर ओके. कारण बरेच जण असतात जे प्युअर व्हेज असतात पण त्यांच्याकडे कुत्रा किंवा मांजर असतो आणि त्याला फीड करण्यासाठी ते चिकन किंवा मासे घेऊन जातात असतात. त्या माशाला किंवा त्या कोंबडीला माहिती की त्याला कुत्र्याला फीड केलं जाणार आहे, मांजराच्या तोंडी ते जाणार आहे, तर माणसं त्याला खाणार आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचा जीव गेला एवढंच आहे. सो ते ऍक्सेप्ट करतात की निसर्ग साखळी किंवा अन्न साखळी म्हणून त्यांचा जीव गेलेला आहे. अर्थात म्हणून ते काही हसत हसत सामोरे जातात किंवा त्यांना खूप आनंद होतो मरताना असं नाहीये, त्यांचा जेव्हा जीव जातो पण ते ऍक्सेप्ट करतात, त्यांना त्याचा ऍक्सेप्टन्स असतो. आणि माणूस ज्याला अन्न म्हणून कंझ्युम करतो कुठलाही प्राणी, सो त्यांनी कम्युनिकेशन वरती परिणाम होईल किंवा म्हणून तुम्ही सोडलं पाहिजे असं नाहीये. कारण आपण जी मेथीची भाजी खातो, आजकाल घरात बरेच लोक भाज्या लावतात, मी टोमॅटोचा प्लांट लावलं तर त्यांनाही संवेदना असतात, त्यांना फिजिकल पेन्स नाहीये, वेदना नाहीये झाडांना वनस्पतींना, पण त्यांनाही संवेदना आहेच.
सो तोही जीव आहेच एक प्रकारे, एक जीव दुसऱ्या जीवाच्या भक्षस्थानी पडतोच. सो तितक्या सहजपणे प्राणी ते ऍक्सेप्ट करतात, त्यामुळे अशी कुठली रिक्वायरमेंट यात नाहीये. सगळे प्राणी आणि जैविक साखळीप्रमाणेच जगतात, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. आणि जर प्राण्यांचं एकूण जीवन पाहिलं तर स्वतःचं संरक्षण, स्वतःचं अन्न कमावणे, स्वतःची प्रजाती पुढे चालवणे, एवढे सृष्टीचे जे निसर्गाचे नियम आहेत ते एवढेच ते फॉलो करतात. सो ते असं काही रोष ठेवत नाहीत किंवा माणसांनी नॉनव्हेज खावं किंवा नाही खावं हा सर्वस्वी वेगळा प्रश्न आहे. पण म्हणजे नॉनव्हेज खाण्याने कम्युनिकेशनवरती काही परिणाम होईल किंवा ते आपल्यावरती रोष ठेवतील आणि मग आपल्याशी बोलणार नाहीत असं काही नाही, कारण ते बेसिकली निसर्ग नियम फॉलो करूनच वागतात. अच्छा. सो हा पर्सनल चॉईस आहे प्रत्येक व्यक्तीचा, नॉनव्हेज खायचं किंवा नाही, ते योग्य किंवा नाही हे प्रत्येकाच्या विचारधारेप्रमाणे त्यांनी ठरवावं. पण कम्युनिकेशन करता येतं मग नको असं याच्यामध्ये कुठे नाही. किंवा तुम्ही ज्या प्राण्यांशी बोलता त्यांना कसं काय खाऊ शकता असं जर एखाद्या कम्युनिकेटरला प्रश्न विचारला गेला तर तो अप्रोप्रिएट नाही. पण मग क्लासमध्ये आम्हाला असे अनुभव येतात की आता कोर्स केल्यानंतर मग आम्हाला नॉनव्हेज खावंसंच वाटत नाही. तर ते असं खरंच लोकांना वाटलं असे कोर्सेस करून, तर हे मला वाटतं एक मोठं यश म्हणावं लागेल या कोर्सचं. कारण न जाणो उद्या भविष्यामध्ये हा कोर्स करून कत्तलखाने बंद झाले किंवा विनाकारण प्राण्यांची जी हत्या केली जाते ती बंद झाली तर एक मोठं साध्य हे समोर येऊ शकतं त्याच्यातून. आपण यामध्ये तुम्ही म्हणलात की आपण यामध्ये पाळीव प्राण्यांशी संवाद साधू शकतो, झाडांशी संवाद साधू शकतो, पण मग याबरोबरही असे संवाद साधल्यानंतरचे काही वेगळे अनुभव आहेत का सांगण्यासारखे, की बैलांशी संवाद साधला आणि त्यांनी असं काही सांगितलं? किंवा मध्ये एक केस आली होती, त्यांच्याकडे जो बैल होता तर तो बैल रेसमध्ये धावणारा होता. सो त्यांनी असं सांगितलं होतं की आमच्या गावामध्ये 2 प्रकारच्या रेस असतात, एक घाटा रेस आणि एक छकडा रेस. तर म्हणे आमचं असं म्हणणं आहे तर जी काही घाटा रेस असते ती 2 बैल त्याच्यामध्ये पळतात आणि छकडा रेस असते त्याच्यावरती जुगार लावला जातो, त्याच्यात एकच बैल म्हणजे पळतो. सो त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही त्याच्याशी बोला आणि त्यांनी दोन्ही शर्यतीमध्ये भाग घेतला पाहिजे असं आमचं इच्छा आहे. सो त्या बैलाशी आता इथे आपले जर आपण आपल्या पर्स्पेक्टिव्हनी जर बोललो तर मग ते आपलंच विचार त्या कम्युनिकेशन मध्ये यायची शक्यता असते. सो फर्स्ट ऑफ ऑल ते न्यूट्रल राहून कम्युनिकेशन करणं गरजेचं असतं. सो त्याला विचारलं की तुला काय वाटतं या रेसमध्ये भाग घेण्याबद्दल, तर त्यांनी सांगितलं की मला घाटा शर्यतीमध्ये भाग घ्यायला आवडतो, छकडामध्ये भाग घ्यायला नाही आवडत. म्हटलं तुला तुझा मालक बाकीच्या कुठल्या कामांना लावतो का, फक्त तू रेसमध्येच भाग घेतो? तर त्यांनी सांगितलं की नाही, माझी मालक खूप काळजी घेतो, मला शेतामध्ये नाही राबवत, मी फक्त या रेससाठीच आहे आणि रेसमध्येच भाग घेतो. ते मला त्याच्या मालकाने पण सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं आम्ही याला कुठली बाकीची कामं करत नाही, आम्ही फक्त त्याला रेसमध्येच पळवतो, त्याला शेतातल्या कामाला कुठल्याही झुंपत नाही. आणि तेच त्यांनी मला त्याच्याकडनं पण म्हणजे ते कन्व्हे केलं. सो इंटरेस्टिंग असतात. मध्ये एक कासवाची मिसिंगची केस होती. आता नॉर्मली मिसिंग केस म्हटलं की कुत्रा आणि मांजर येतं, पण आमच्या दोघींकडे आली होती कासवाची केस होती. बैलाची म्हैस, गाभण म्हैस हरवल्याची केस होती. अच्छा. सो खूप इंटरेस्टिंग अनुभव मिळतात. पक्ष्यांच्या केसेस हल्ली येतात, पण हल्ली पक्षी पाळायचं प्रमाण वाढलं आणि एक्झॉटिक बर्ड्स पाळायचं प्रमाण जास्त. त्यात सुद्धा आम्ही जर देशी पोपट किंवा देशी पक्षी असेल तर आम्ही त्या केस ऍक्सेप्ट करत नाही, कारण इलिगल आहे आपल्याकडे देशी पोपट पाळणं. अजूनही लोक पाळतात, पण ते लोकांना माहित नसतं. आम्ही त्यांना सांगतो की देशी पोपट अलाउड नाहीये पाळणं आणि इलिगल असल्यामुळे आम्ही ते ऍक्सेप्ट नाही करणार. तो जर गेला असेल तर नैसर्गिक अधिवासात तो राहू शकतो. आणि काही प्रकारची कासवं पाळायला काही ठराविक कासवं जी ऍक्वेरियमची आहेत ती अलाउड आहेत, पण अदरवाईज आपली जी पॉन्ड टर्टल जी रेग्युलर समुद्री किंवा नदीची कासवं आहेत ती अलाउड नाहीये पाळणं, तरी लोक पाळतात. सो अशा केसेस आम्ही जनरली ऍक्सेप्ट नाही करत. पण अपार्ट फ्रॉम दॅट वेगवेगळ्या येतात. खारीची केस खूप छान होती. खार, आता ते सुद्धा म्हणजे त्याचं मला एक्झॅक्ट माहिती नाही की ते अलाउड आहे का नाही, पण ते छोटंसं पिल्लू रेस्क्यू करून त्यांनी सांभाळलं होतं आणि नंतर ते पळालं, तर त्याची एक मिसिंगची केस होती. पण ते त्याच्या नैसर्गिक अधिवासात गेलं होतं आणि ते छान तिथे रुळलं पण होतं. सो ती एक केस होती. त्यानंतर एकदा सनकनूर पक्षाची केस होती. आता एक्झॉटिक बर्ड्सच्या बाबतीत असं होतं की ते आपल्या इथल्या वातावरणात बाहेर मोकळे बाहेर पडले तर नाही जगू शकत, कारण त्यांच्यासाठी ना सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट्स त्यांना असतात, मग त्यांना खाणं मिळवता येतं. शिवाय आपल्या इथे घारी कावळ्यांसारखे पक्षी हे बाहेरच्या पक्ष्यांवर अटॅक करतात, त्यांच्यासाठी खूप कठीण होऊ शकतं ते जर बाहेर राहिलं तर.
पण त्यांचे सेन्सेसही कुत्रा मांजरांसारखे स्ट्रॉंग नसतात, ते वरच्या लेवलला उडतात. त्यामुळे पक्ष्यांच्या बाबतीत थोडे लिमिटेशन येतात. मिसिंगची केस असेल तर तरी आम्ही प्रयत्न करू शकतो की काय रिसिव्ह होते. आणि एका केसला मला इतका सुंदर अनुभव आला की तो पक्षी ट्रेनर होता, तो पक्ष्यांचा, आणि त्यांना उडण्याचं ट्रेनिंग द्यायचा. त्यामुळे त्याला रस्ते वगैरे माहिती होते की तो बरोबर उडून यायचा परत, आणि तो कसा नाही आला. तर या व्यक्तीला भीती अशी वाटत होती की त्यांच्या ते मिलिटरीचा एरिया आणि त्यांचे ट्रेन केलेले हॉक पक्षी असतात तिथे, तर त्यांनी अटॅक तर केला नसेल. आणि ज्यावेळेला मी कनेक्ट केलं तर मला असं सेन्स झालं की तो एका घरामध्ये शिरला आणि तिथे खूप ग्रीनरी होती त्या बाल्कनीला, आणि त्याला खूप फॅसिनेशन वाटलं, उत्सुकता वाटून तो तिथे आत गेला. आणि तिथली लोक चांगली होती, त्याची काळजी घेत होती. त्यांना मी सांगितलं, म्हटलं तो सेफ आहे, म्हटलं तुम्हाला जी भीती वाटते तसं नाही त्याच्या बाबतीत, तर तो सेफ आहे आणि अशा अशा वर्णनाच्या बाल्कनीमधनं तो आत शिरलाय. पण आता कुठली बिल्डिंग, कुठली बाल्कनी, कोणाचं घर, पक्षी नाव, गाव, पत्ता, बिल्डिंग हे नाही सांगू शकणार. तुम्ही म्हटलं त्या ज्या दिशेने तो गेला तिच्या सगळ्या बिल्डिंग मध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हायरल करा आणि तिथे जाऊन तुम्ही पर्सनली शोध घ्या, कारण ती लोक त्याला बाहेर सोडणार नाही. आणि त्या पक्षाचं म्हणणं हे होतं की त्यांनी जर मला बाहेर सोडलं तर मी परत जाऊ शकतो, पण मला रस्ता माहिती आहे माझ्या जाण्याचा. पण आता ती लोक चांगली होती, त्याच्या काळजीपोटी त्यांनी त्याला आत घेऊन घेत होते, बाहेर मोकळ सोडत नव्हते. आता यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि मला 3रा किंवा 4था मजला असं सेन्स झालं होतं. त्यानुसार त्यांनी बघितलं तर 3ऱ्या मजल्यावरच्या एका घरामध्ये तो होता. तो मला जसं वर्णन तुम्ही बाल्कनीचं आणि त्यांच्या हॉलचं मला काही व्हिज्युअल्स थोड्याशा मिळाल्या होत्या. ते जे वर्णन म्हणलं तुम्ही केलं ते तंतोतंत जुळलं. ती माणसं खरंच खूप चांगली होती, त्याच्यासाठी खाणं वगैरे आणायला गेली होती, पण तोपर्यंत तो भेटल्यामुळे त्याचा रिव्ह्यू झाला. सो अशाही गोष्टी घडतात म्हणजे. अच्छा, जेव्हा तुम्ही मृत प्राण्यांशी कम्युनिकेशन साधता तर त्याबद्दलचे काही अनुभव आहेत का तुमचे? खूप छान, अगदी म्हणजे दोघींचेही आमचे खूप अनुभव सुंदर आहेत. क्लासमध्ये आम्ही नेहमी शेअर करतो. एक केस होती, माझ्या फेसबुक फ्रेंड आहे, तिचा बोका होता आणि तो आजारी होता, 4-5 महिने तो आजारी होता किडनीच्या आजाराने. तर ती म्हणली आता तू बोलू शकतेस तर प्लीज बोल ना, कसं वाटतंय त्याला विचार. सो त्याच्याशी बोलले तेव्हा त्यांनी असं सांगितलं की माझा मृत्यू जवळ आलाय, माझा काळ जवळ आलेला आहे. आणि हे कम्युनिकेशन झालं आणि लिटरली 10 दिवसात तो गेला बोका. आणि आपण मृत्यूनंतरही प्राण्यांच्या त्या एनर्जीशी कनेक्ट करू शकतो, कारण की ते फक्त ट्रान्सफॉर्मेशन असतं. फक्त आम्ही असं सांगतो की साधारण 21 दिवसानंतर आपण कनेक्ट करूया. परत तुम्हाला सांगितलं? हा, त्यांनी मला महिन्याभरानंतर ती मैत्रीण म्हणली की प्लीज त्याला विचार, कारण आम्हाला खूप गिल्टी वाटत. 4च वर्षाचा बोका होता ना, सो ती अटॅचमेंट असते. आणि मग ती म्हणली की तू बोलू शकतेस तर बोल त्याच्याशी, त्याला विचार, त्याला आमच्याकडे तो येईल का परत. सो त्याच्याशी पुन्हा कनेक्ट केल्यानंतर त्या एनर्जीशी त्यांनी मला असं सांगितलं की मी याच फॅमिलीकडे येणार आहे पुन्हा आणि कुत्र्याच्या स्वरूपात येणार आहे आणि तिचा मुलगाच मला परत घेऊन येईल, कारण त्या दोघांशी असलेलं माझं जे सोल कॉन्ट्रॅक्ट आहे ते अजून संपलेलं नाहीये. आणि हा जो संवाद आहे तो जुलै महिन्यामध्ये झाला आणि बरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये अचानकपणे त्याला ते कुत्र्याचं पिल्लू मिळालं आणि ते तो घरी घेऊन आला. आणि मग आता तो त्यांच्या फॅमिलीचा पार्ट आहे. अच्छा, आता तुम्ही म्हटलं सोल कॉन्ट्रॅक्ट, हा काय असतं हे सोल कॉन्ट्रॅक्ट? मुळात जे प्राणी आपल्याकडे येतात ना, तर ते काहीतरी पर्पज घेऊन आलेले असतात. त्या फॅमिलीशी असलेलं काही कॉन्ट्रॅक्ट त्यांना, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, अग्रीमेंट, टर्म्स कंडिशन्स. फक्त हे जे कॉन्ट्रॅक्ट असतं त्याच्यामध्ये टर्म्स कंडिशन्स नसतात, तर पर्पजेस असतात जे दोघंही एकमेकांच्या प्रती असतात. म्हणजे पालकही त्या पेटसाठी बांधील असतात, ती पर्पजेस ते सर्व करत असतात. वाईस वर्सा पेट सुद्धा पालकांसाठी करत असतो. सो हे सोल कॉन्ट्रॅक्ट असतं म्हणूनच ते आपल्या लाईफमध्ये येतात. अच्छा, थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणतात की ऋणानुबंध आपण ज्याला म्हणतो, काहीतरी ऋणानुबंध होते, पूर्वजन्मीचे काहीतरी बंध होते म्हणून तो आपल्या आयुष्यात आला. तर अशा गोष्टी घडतात की ज्या वेळेला प्राण्यांचे ते बंध कंटिन्यू होणार असतील तर ते पुन्हा रिइन्कार्नेट होऊन येतात. आता काही जणांच्या म्हणतात की मी विश्वास नाही ठेवत याच्यावरती वगैरे, तर दॅट इज ओके, मग आम्ही त्यावेळेला पुनर्जन्म संकल्पनेसारखं झालं हे. एक्झॅक्टली, कारण ती एनर्जी असते आणि एनर्जी नष्ट होत नाही. म्हणजे एनर्जीचा नियम आपण जर बघितला फिजिक्सचा, तर एनर्जी निर्माण करता येत नाही, एनर्जी नष्ट करता येत नाही, ती फक्त ट्रान्सफॉर्म होते. बरोबर. आपल्या खरं सांगायचं तर आपल्या अध्यात्मामध्ये आत्म्याविषयी हेच तत्वज्ञान सांगितलं, फक्त ते आत्म्याच्या स्वरूपात आहे म्हणून मग लोकांना ते ऍक्सेप्ट करणं थोडंसं कठीण जातं की आत्मा नष्ट होत नाही, आत्मा निर्माण करता येत नाही, आत्मा फक्त अमर असतो. आत्मा अनादि अनंत आहे, त्याचा फक्त प्रवास चालू असतो आणि त्याच्यात एक एक जन्म हे एक टप्पे असतात. बरोबर. पण ज्यांना अध्यात्म नको आहे किंवा पुराणांवरती विश्वास नाही, त्यांनी त्याला त्याच्या
तुमच्याकडे सायन्सच्या फॉर्म मध्ये बघा एनर्जी आहे, ती आत्मा म्हणजे काय, थोडक्यात सोल आहे, एनर्जी आहे, स्पिरिट आहे. आपण त्याला वेगवेगळी नावं देतो, पण ती ऊर्जाच आहे ना एक प्रकारे. बरोबर. सो ती ऊर्जा फक्त ट्रान्सफॉर्म होते. मग ती ऊर्जा ज्यावेळेला त्यांचा प्रवास सुरू होतो तर ती रिइन्कार्नेट होऊन वेगळ्या कुठल्या रूपात येऊ शकते. आणि अशी एक केस माझ्याकडे होती ज्याच्यामध्ये ती मुलगी पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाली होती जॉबसाठी, आणि त्यामुळे तिचा पेट इथे होता कुत्रा. आणि जशी ती शिफ्ट झाली त्याला खूप मेजर हेल्थ इश्यूज डेव्हलप झाले, आणि तिच्यासारखे सेम इश्यूज त्याला डेव्हलप झाले, जे की खूप आश्चर्यजनक होतं. आणि नवीन जॉब असल्यामुळे ती सोडून येऊ शकली नाही, आणि ते इतकं फास्ट सगळं घडलं की त्यातनं तो वाचला नाही आणि तो गेला. तिला खूप जास्त हेवीनेस झाला या गोष्टीचा. आणि शी वॉज लाईक की का, म्हणजे मी सोडून गेले म्हणून तर असं झालं नाही ना. तर त्यावेळेला त्या सोलशी ज्यावेळेला कनेक्ट केलं त्या कुत्र्याशी गेलेल्या, तर त्यांनी सांगितलं की ती त्याची जबाबदारी होती की तिची एनर्जी बॅलन्स करणं, तिची हेल्थ राखणं. आणि प्राणी बऱ्याचदा अशा ऊर्जा म्हणजे दुसऱ्याचे त्रास स्वतःवरती घेतात. हे पटणं किंवा समजणं थोडं कठीण जातं, पण आम्ही असे अनेक अनुभव घेतलेत की ज्यामध्ये प्राणी आपल्या ओनरचे किंवा आपल्या पेरेंट्सचे त्रास स्वतःवरती घेतात, त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते. आणि जर का ते त्यांच्या आत्मिक बंधामध्ये असेल तर ते तसं करतात. आणि तो कुत्रा त्यामध्ये गेला, पण तो म्हटला की माझं तिच्याशी असलेलं कॉन्ट्रॅक्ट संपलं नाहीये, माझे तिच्याशी बंध कायम आहेत आणि मी तिच्याकडे परत येणार आहे, परत कुत्रा म्हणूनच मी येईन. आणि तिला इंट्युटिव्हली जाणवेल की या मुमेंटला मला आता हे पिल्लू घरी आणायचं, आणि ज्यावेळेला तिला ते जाणवेल तर मी तिच्याकडे परत येईन पुढच्या जन्मात. आणि ती मला म्हणली की मला हे कसं कळेल. म्हटलं कसं कळेल हे तुमचं तुम्हाला जाणवेल. म्हणले की ज्या वेळेला तुम्हाला असं फिलिंग येईल की आता मला पिल्लू आणायचं. आणि या गोष्टीला काहीतरी 2-3 महिने होऊन गेले. आणि ती म्हणली जिथे मी राहते, मी नव्या जॉबच्या इथे जवळ, तर तिथे एक अडॉप्शन पोस्ट होती की असेच काहीतरी कुत्र्याची रस्त्यावरच्या होते, तर त्या आईची डेथ झाली आणि त्या पिल्लांना अर्जंटली अडॉप्शनची गरज आहे. आणि मला तो फोटो बघितल्या असं वाटलं की हे पिल्लू मी आणावं, आणि नंतर ती त्याला घेऊन आली घरी. अच्छा. सो अशा गोष्टी घडतात. हा प्रसंग ऐकून खरंच माझ्या अंगावरती काढलाय. नुपुरा आणि शर्मिला, खूप छान आणि खरंच अनाकलनीय विषय आहे हा टेलिपॅथी कम्युनिकेशन. पण या विषयाबद्दल खूप सोपं करून तुम्ही आपल्या दर्शकांना सांगितलं. तर माझी विनंती आहे की तुम्हालाही काही प्रश्न असतील शर्मिला ताईंना विचारायचं किंवा नुपुराला, तर तुम्ही नक्की या व्हिडिओ खाली कमेंट करून याबद्दल त्यांना प्रश्न विचारू शकता, किंवा त्यांच्या या ॲनिमल टेलिपॅथी कम्युनिकेशन कोर्सला ॲडमिशन घेऊन या विषयाबद्दल अजून आत्मीयतेने शिकू शकता. तर मंडळी, पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन विषयासह पुढच्या पॉडकास्टमध्ये. पण तोपर्यंत धन्यवाद. आमच्या दोघींतर्फेही ऋतम या मंचाचं खूप खूप आभार आहे की संधी दिली आणि या प्लॅटफॉर्मवरती आमचे विचार मांडण्याची संधी आम्हाला मिळाली. थँक्यू सो मच. आम्हाला इन्व्हाइट केलं, छान वाटलं आम्हाला खूप बोलून. थँक्यू.